श्री हावगी स्वामी महाविद्यालय द्वारे आयोजित द्विदिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय आंतरविद्याशाखीय सेमिनारचे या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे. या द्विदिवसीय सेमिनारचे आजचे हे 5वे सत्र आहे. श्री हावगी स्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य सर, उपप्राचार्य डॉक्टर ए काळगापुरे सर व या सत्राचे अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर जे एन कुलकर्णी सर व या कार्यक्रमाचे कन्व्हेनर डॉक्टर मयी तंगावार सर, कोऑर्डिनेटर ज्योती संपाळे मॅडम, तसेच या सत्राला उपस्थित असलेले सर्व सहभागी यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी आपल्याला या सत्राचे पेपर प्रेझेंटेशन सत्राचे अध्यक्ष डॉक्टर जे एन कुलकर्णी सर या ठिकाणी आपल्या गुगल मीटद्वारे उपस्थित आहेत. यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील नॉलेज रिसोर्स सेंटरचे डायरेक्टर आहेत. सरांनी आपल्या प्रदीर्घ एकूण 30 वर्ष सेवा या ठिकाणी दिलेली आहे. विद्यापीठ तसेच इतर विद्यापीठातील परिसरातील ग्रंथपालांना सर वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ग्रंथालय विषयाशी प्रश्न मांडणे, तसेच वेगवेगळे संघटना आहेत ज्या ठिकाणी मुकला आहे, ILI आहे, इत्यादी संघटनांमध्ये सर सक्रियपणे सहभाग नोंदवतात. तसेच सरांनी आत्तापर्यंत 16 ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत व संशोधन नियतकालिकांमध्ये त्यांनी एकूण 15 संशोधन नियतकालिकामध्ये त्यांनी आपले रिसर्च पेपर प्रकाशित केलेले आहेत. सरांचे या ग्रंथालय क्षेत्रामधील खूप मोठं योगदान आहे. यामुळे या ठिकाणी आपल्या या सत्राचे अध्यक्ष या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. रंजिता परब मैडम, आप अपना प्रेजेंटेशन चालू कीजिए. नमस्कार, मेरा नाम डॉक्टर रंजिता परब है और मैं महाविद्यालय पेडणे गोवा में हिंदी का अध्यापन करती हूँ. और आज जो मेरा पेपर का विषय है वो है आधुनिक हिंदी काव्य में पर्यावरण चेतना. पर्यावरण का महत्व जो है वह हमारे जीवन में अनन्य साधारण है और प्रकृति के बिना जो है वह मनुष्य का जो है हम कल्पना भी नहीं कर सकते हैं. और आज जो है उसका प्रकृति हमारे इर्द गिर्द जो है ही जो चीजें हैं वो प्रकृति के ही कारण है. हम प्रकृति ही कारण हम जीवे और प्रकृति के बिना हम मानव का जो है अस्तित्व ही नहीं है. लेकिन आज हम देख रहे हैं कि इस प्रकृति का जो हनन हो रहा है. प्रकृति जो है वह एक तरह से कहे तो मनुष्य प्रकृति को या पर्यावरण को नष्ट करने के लिए उतालू है. तो यह बातें जो है वह आज के साहित्यकारों के लेखनी में या बहुत सारे लेखक हैं जिन्होंने अपने काव्य कहानियों में, उपन्यासों में, उसी तरह से जो है वह अपनी कविताओं में उसको रखा है. तो आज जो जिस विषय पर मैं बात कर रही हूँ, काव्य में किस तरह से जो है प्रकृति का चित्रण या पर्यावरण का चित्रण आया हुआ है. तो अगर हम बात करें तो प्रकृति का रक्षण करना आज हमारी जरूरत है, क्योंकि सभी जानते हैं कि अगर प्रकृति नहीं रही या पर्यावरण नहीं रहा तो मनुष्य का कोई अस्तित्व नहीं है. और इसी का जतन करना जो है वह मनुष्य का प्राथमिक जो है वह मतलब प्रथम दायित्व बन जाता है. लेकिन कहीं नहीं तो आजकल जो हो रहा है, हम रोज देखते हैं कि कहीं ना कहीं मतलब जैसे कि आज केरल के वायनाड में हुआ या भारत में बहुत जगह पर प्राकृतिक आपदाएं आ रही हैं. कहीं ना कहीं मनुष्य जो है वह अपने स्वार्थ के लिए प्रकृति के साथ छेड़छाड़ करता हुआ नजर आ रहा है. और यही कुछ
वह कवियों ने या साहित्यकारों ने अपने साहित्य के अंतर्गत लिखी हुई है। वह हिंदी का साहित्य ले लीजिए या मराठी का या अंग्रेजी का साहित्य हो, तो हर साहित्य में हमें प्रकृति का चित्रण जो है वह अवश्य दिखाई देता है। अगर अभी बहुत कम समय है, तो अगर हम कवियों की बात करें, तो जैसे कि हिंदी कवियों में आधुनिक कवियों के अंतर्गत जयशंकर प्रसाद जी है, उसके बाद पंत जी है। जयशंकर प्रसाद ने अपनी कामायनी में जो है वह प्रकृति का चित्रण किया हुआ है। उसी तरह से जयशंकर पंत जी है, उन्होंने पंत जी को तो प्रकृति का सुकुमार कवि कहा जाता है। उसके बाद निराला जो है वह उन्होंने प्रकृति के विध्वंसक रूप को भी मतलब हमारे सामने रखा है। किस तरह से जो है वह प्रकृति मतलब जो है जिस तरह से सुकुमार है, सुंदर है, वो उसी तरह से वो विध्वंसक भी हो सकती है। तो आधुनिक कवियों के अंतर्गत हम केदारनाथ अग्रवाल जी का नाम ले सकते हैं, जिन्होंने अपने जिनको मतलब प्रकृति चित्रण में जिन्होंने बहुत कुछ लिखा है। जैसे कि उनका ऋतुओं के प्रति प्रेम है, वसंत जो है उनका प्रिय ऋतु है वगैरह, इस तरह की बातें जो है वो अनेक कवियों ने की हुई है। और उसी में उनका जो एक कविता संग्रह है, हे मेरी तुम, जो है वह 1981 में प्रकाशित हुआ था। और उसमें न घास है, ठठराए खड़े हैं बिना पत्तियों के, जैसी कविताएं हैं जिसमें उन्होंने जो है वो बारीकी से जो है वो नष्ट होती हुई प्रकृति का जो है वो चित्रण किया है। किस तरह से प्रकृति जो है वह मतलब अगर हम उसका संगोपन नहीं करेंगे, उसका जतन नहीं करेंगे, तो वह नष्ट हो जाएंगे। यहाँ तक कि मतलब पशुओं के लिए चरने के लिए आज जो है वो घास उस मिलना भी दुर्लभ हो रहा है। इस तरह से हम यहाँ पर कभी ये नहीं कह रहे हैं कि हम आधुनिक ना बने, हमको आधुनिक बनना अति आवश्यक है, लेकिन प्रकृति का संवर्धन, प्रकृति का जतन करते हुए जो है वह हमें आधुनिक बनना पड़ेगा। तो ये सारी बातें जो है वह उन्होंने की है। अगली कड़ी में जो अगर हम भवानी प्रसाद मिश्र जी जो कवि है उनको लेते हैं हिंदी के, तो उन्होंने भी गीत फरोश जैसे कविता संग्रह में उन्होंने कहा है, जैसे कि रक्त बीज कविता है उनकी, या अकातर दान है। उन्होंने मतलब प्रकृति में जो हम मानव के कारण जो नुकसान हो रहा है, मतलब जो हम प्रकृति को क्षति पहुंचा रहे हैं, उसका चित्रण किया हुआ है। एक तरह से बहुत सारे कवि हैं जो प्रकृति का सुंदर सुकुमार वर्णन कर रहे हैं, उसके सौंदर्य का वर्णन कर रहे हैं। तो उसी तरह से अगर हम मनुष्य प्रकृति का संवर्धन ना करें, तो किस तरह से जो है वह प्रकृति अपना जो है वह मतलब अकरा विकरा रूप दिखाने के लिए तैयार है, मतलब जो है वह हमें हानि पहुंचाने के लिए। क्योंकि जो जैसा हम बोते हैं वैसा ही हम पाते हैं, यह तो हम जानते ही है। तो उसी तरह से भवानी प्रसाद मिश्र की एक कविता है, उनकी 2 पंक्तियां मैं पढ़ना चाहूंगी। प्रकृति के आक्रोश, प्रकृति का आक्रोश देखो, वृक्षों की डालियां टूट रही है, पहाड़ों की चोटियां हिल रही है, नदियों का पानी उफान मार रहा है, आसमान में बादल गरज रहे हैं, बिजली चमक रही है, प्रकृति का कोप भयानक है, मानव जीवन को खतरा है। मतलब आज अगर हमने प्रकृति का संवर्धन नहीं किया, तो मानव जीवन को जो है वह अवश्य खतरा हो सकता है। तो इसी तरह से बहुत सारे जो कवि है हिंदी के, उन्होंने प्रकृति के जतन की बात की है, उसके संगोपन की बात की है। और मैंने यहाँ पर समय का बहुत अभाव है, लेकिन पेपर में जो है वो खुलकर लिखा है कि किस तरह से किन किन कवियों ने जो है प्रकृति के बारे में लिखा है, या प्रकृति का संवर्धन करना या मनुष्य का आज मतलब अनिवार्य है। निष्कर्ष रूप में हम देखेंगे, अगर हम आज नहीं संभले, तो प्रकृति अपना जो है विध्वंसक रूप दिखाने के लिए तैयार बैठी है। क्योंकि हम ही हैं जो प्रकृति को बचा सकते हैं, उसका संगोपन संवर्धन हम ही कर सकते हैं। तो बहुत बहुत धन्यवाद, आपने यहाँ पर मुझे बोलने का या मेरा प्रपत्र प्रस्तुत करने का मौका दिया, इसलिए बहुत धन्यवाद। धन्यवाद मैडम। कहूँगा मैडम जी, यस परम मैडम, हाँ सर। हमारी जो थीम है वो है इंडियन नॉलेज सिस्टम। हाँ हाँ, तो प्राचीन जो हमारा ज्ञान है, हाँ, तो थोड़ा सा आप ऐसा रिलेट कर सकते कि हिंदी साहित्य में, हिंदी काव्य में जो हमारा ज्ञान है, एंशिएंट ज्ञान है, ऐसा कुछ है क्या हिंदी साहित्य में कि जिसमें पता चलता है कि अपने भारतीय जो ज्ञान परंपरा है,
हाँ, ऐसा कुछ? बहुत सारा है सर। आदिकाल से लेकर जो है वह अब तक जो है वह मतलब भारतीय संस्कृति का हम मतलब जैसे कि हमारे यहाँ सिद्ध साहित्य है या जैन साहित्य है। उसके बाद जो है वह हम कह सकते हैं कि भक्ति काल के दौर में अगर हम जाए तो मतलब नाथ साहित्य सिद्ध सॉरी उसके बाद भक्ति काल में कबीर है, तुलसीदास है, ये आदि कवि बहुत सारे मतलब कृष्ण भक्ति काव्य धारा है, राम भक्ति काव्य धारा है। इसके अंतर्गत हम भारतीय परंपरा को जोड़ सकते हैं। मतलब किस तरह से रामचरितमानस तुलसीदास जी ने लिखा है या सूरदास ने सुरसारावली है, मतलब आदि ग्रंथ जो लिखे हुए हैं इसमें हम देख सकते हैं कि किस तरह से भारतीय चिंतन धारा का जो विकास है या उसके बारे में बात की गई है। बहुत अच्छा, आपने आपका प्रेजेंटेशन तो अच्छा किया, लेकिन एक ही बात है, ये भी बात है कि हमारा जो प्राचीन साहित्य है, आपने तुलसीदास का नाम लिया, जिनका साहित्य खाली इंडिया में नहीं, ऑल ओवर वर्ल्ड गया है और सारा जग भारत की और एक अच्छे नॉलेज बेस की तरह देख रहा है। व्हेरी गुड, चलो राइट, थँक्यू सर। सर नेक्स्ट लीजिए। यानंतर कालच्या सत्रामधील गोविंद काळे सरांनी काही कारणास्तव ते आपले पेपर प्रेझेंट करू शकले नाहीत. मी गोविंद काळे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं पेपर प्रेझेंटेशन करावं. धन्यवाद सर. कालच्या सत्रामध्ये पेपर वाचण्याची संधी मला होती, पण काही कारणामुळे मला ते जमलं नाही. आपण ती संधी मला आज दिलेली आहे, त्याबद्दल संयोजन समितीचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जी मंडळी या आजच्या सत्रामध्ये ऑनलाईन उपस्थित आहे, आपणा सर्वांचेही मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आणि त्यानंतर माझ्या विषयाला मी सुरुवात करतो. महात्मा फुले लिखित तृतीय रत्न या नाटकामुळे आधुनिक भारताच्या सांस्कृतिक इतिहासात ज्या परिवर्तनाला सुरुवात झाली त्याबद्दल मला आपल्या समोर माझे विचार ठेवायचे. महात्मा फुले यांचे विचार, यांचं कार्य याबद्दल खास करून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा काही वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणून मी विषय निवडत असताना असा घेतला की त्यांच्या तृतीय रत्न या नाटकापासून आपल्या महाराष्ट्रातल्या समाज जीवनात, एकूणच भारताच्या समाज जीवनात, धर्मकारणात कशा पद्धतीने परिवर्तनाला सुरुवात झाली आणि त्याची नोंद महात्मा फुले यांनी नाटकात कशी घेतलेली आहे, हा विषय घेऊन हा लेख लिहिलेला आहे. पु ग सहस्त्रबुद्धे यांनी महाराष्ट्र संस्कृती या ग्रंथामध्ये संस्कृतीच्या संदर्भामध्ये एकूण जे 4 अंग सांगितलेले आहेत, त्यामध्ये धर्मक्रांती, अर्थकारण, राजकारण आणि समाज परिवर्तन ही ती महत्वाची 4 अंग आहेत असं त्यांनी नमूद केलं. 1855 मध्ये महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिलं आणि तिथून खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आणि भारताच्या या 4ही अंगामध्ये परिवर्तनाला सुरुवात झाली. शिक्षणाचा अधिकार, स्त्री शूद्रांना सगळ्याच बाबतीमध्ये समानतेचा अधिकार, या गोष्टी महात्मा फुले यांच्या विचार आणि कार्यापासून सुरुवात झाल्या. हे याबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हे नाटकाच्या रूपामध्ये कसं आलेलं आहे हे प्रामुख्याने आपल्याला तृतीय रत्न नाटकापासून पाहता येतं. त्या नाटकाची सुरुवात आणि शेवट या 2 गोष्टी मी लिहिलेल्या लेखामध्ये नमूद केलेल्या आहेत आणि बाकी इतर सर्व भाग कथानकाच्या रूपामध्ये मध्ये त्या नाटकामध्ये येतो. सुरुवात कशी आहे बघा, की जोशी नावाचा ब्राह्मणी व्यवस्थेचा खेड्यातला शेवटचा घटक तो खेड्यातल्या सर्वसामान्य अज्ञानी शेतकऱ्यांना भविष्यामध्ये होणाऱ्या चुकीच्या ग्रहदशा या गोष्टीबद्दल लुबाडण्याचा प्रयत्न करतो. अशी सीन सुरुवातीला त्या नाटकामध्ये आहे. तिथून सुरुवात होतं की जोशी एका कुणब्याच्या घरामध्ये आलेला आहे. कुणबी घरामध्ये त्यावेळेला नाही, पण त्याची बायको दारामध्ये आहे आणि तो तिच्याकडे भिक्षा मागतो. ती सुरुवातीला निर्भीडपणाने सांगते की तुम्ही कशासाठी भिक्षा मागता, त्यापेक्षा जर तुम्ही कष्ट केलेत तर तुम्हाला तुमचं पोट भरता येईल. तर तो जोशी सांगतोय की तो आमचा अधिकार आहे, आम्ही जातीनं ब्राह्मण असल्यामुळे तो अधिकार आम्हाला प्राप्त झाला आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेले आहोत. आणि मग तो तिच्याकडे मागणी करतो. मग ती काहीतरी तिच्याकडे असेल थोडं मुठभर आणून देण्याचा प्रयत्न करते, त्यावर त्याचं समाधान होत नाही आणि मग तो हळूहळू आपल्या जाळ्यामध्ये तिला ओढण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला लक्षात येतं की हिच्या पोटी सध्या एक मूल आहे, तिच्या उदरामध्ये एक मूल आहे, अजून ते जन्माला आलेलं नाही. आणि मग तो तिला ग्रहशांती, ग्रहदशा किंवा येणाऱ्या मुलाला भविष्यामध्ये होणाऱ्या अडचणी याची भीती दाखवून तिच्याकडून तो एकूण 21 ब्राह्मणांची
तूप पोळ्याची भोजनाची व्यवस्था करून घेतो. सोबतच कपडे, बाकी इतर भेटवस्तू याची व्यवस्था होते. महात्मा फुले पुढे सांगतात की ज्या शेतकऱ्याचं उत्पन्न 4-5 रुपयाच्या आसपास असेल, जर तुम्ही त्याला 10 रुपयाचा जर खर्च जर सांगितला तर ते त्याला शक्य नाही. मग होतंय असं, सुरुवातीला विरोध करणारी ती स्त्री तिचा विरोध मावळू लागतो, कारण तिच्या मुलाच्या भविष्यावरती गोष्ट येऊन थांबते आणि एकूण भविष्यामध्ये होणाऱ्या त्याला काय म्हणू आपण ग्रहदशा किंवा त्या मुलाला होणारा जो त्रास आहे त्याच्यामुळे ती थोडीशी मागं सरकते आणि आपल्या नवऱ्याला ती म्हणते की कसंही करून आपल्याला एवढी ग्रह शांती, त्या मुलाची शांती आपल्याला करावी लागेल आणि ब्राह्मण जो सांगतोय ते आपल्याला पूर्ण करावं लागेल. आणि मग पुढे तो कर्ज काढतो, ख्रिस्ती व्यापाऱ्याकडनं कर्ज काढतो आणि त्याच्याकडे वर्षभर तो फुकट काम करतो आणि मग ते सगळं ब्राह्मण भोजनाचा घाट घालतो. इथं काय दिसतं आपल्याला की ही अज्ञानी जी लोक आहेत, शिक्षणाचा अभाव असल्यामुळं त्यांच्या माथ्यावरती अशा कितीतरी गोष्टी लादल्या गेलेल्या आहेत आणि निमूटपणाने आपले बहुजन, शेतकरी, महिला त्यामध्ये खेचली गेली. वर्षानुवर्षे असंच घडत आलेलं आहे. त्या पूर्ण नाटकामध्ये परत 2 पात्र येतात. त्यामध्ये विदूषक एक पात्र येतं, त्यानंतर एक पाद्री हा एक पात्र त्याच्यामध्ये येतं आणि ती मंडळी त्या जोगाईला आणि शेतकऱ्याला परोपरीने सांगण्याचा प्रयत्न करतात की तुम्हाला सांगितलेल्या ज्या काही ह्या धार्मिक विधी आहेत यामध्ये फक्त स्वार्थ आहे, बाकी खरं काहीच नाही. आणि मग सगळ्यात शेवटच्या टप्प्यात जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला काय दिसतं की ही जोगाई आणि तो शेतकरी ते दोघ जण मिळून त्यांना आपली झालेली चूक लक्षामध्ये येते आणि महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या रात्रीच्या शाळेमध्ये आपण गेलं पाहिजे याचं महत्व त्यांना पटतं आणि मग ते शाळेकडे जायला तयार होतात. शेवटचा सीन फार सुंदर आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्या दिवसापर्यंत तरी खास करून पती पत्नीने एकत्र जेवण करणं ही पद्धतच नव्हती. पण शेवटच्या सीन मध्ये महात्मा फुले दाखवतात की पती आणि पत्नी दोघं एकत्र बसून जेवायला लागलेले आहेत आणि जेवण झाल्यानंतर रात्रीच्या शाळेमध्ये हातात पाटी पेन्सिल घेऊन ते दोघ जण शाळेला गेलेले आहेत. ही आहे खऱ्या अर्थानं संस्कृतीच्या बदलाची सुरुवात. केवळ बदल म्हणजे कागदावरचे बदल उपयोगाचे नाही. अशा सीन मधून, अशा प्रसंगातून सत्यशोधकांनी बदलाची प्रक्रिया प्रामुख्याने राबवलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये सत्यशोधकी साहित्य असेल किंवा एकूण आधुनिक मराठी साहित्य असेल, ते पूर्ण साहित्य अशाच पद्धतीने पुढे लिहिलं गेलं आणि सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक बदलाच्या साठी म्हणून सत्यशोधकी साहित्याचं योगदान अतिशय वादातीत आहे. हे या ठिकाणी आपल्याला नमूद करावं लागतं. मला वाटतं मला दिलेला वेळ इथे संपलेला आहे. तर आपण सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने ऐकलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद सर. इसके बाद मैं अल्पा निमावत मैडम से रिक्वेस्ट करता हूं कि वो अपना पेपर प्रेजेंटेशन करें. My name is Alpa Nimawat and I am research scholar, Sabarmati University, Ahmedabad. First of all, I am heartily thank you for giving me this platform. And today I am presenting my paper on Jantar Mantar, a symbolic of India's comprehensive knowledge across all dominion. मैं ये बताना चाह रही हूँ कि आज जब हम बात कर रहे हैं कि इंडियन नॉलेज सिस्टम की, तो मैं ये चीज़ एक एग्जांपल से बताने जा रही हूँ कि अपना एक मोन्यूमेंट है जंतर मंतर राजस्थान के अंदर, जिसको 2014 में वर्ल्ड हेरिटेज साइट घोषित किया गया है. तो ये सिर्फ आर्किटेक्चर या मैथमेटिक की वो नहीं है, पर इसके अंदर बाकी सारी चीज़ों में भी बेस्ट है. जैसे कि इसको बनाया गया था महाराजा जयसिंह द्वारा 1724 से लेकर 1734 तक. उनको ये हुआ था कि जो वो एक एस्ट्रोनॉमर थे, तो उनको जो प्रॉब्लम्स आ रही थी, तो उस टाइम के जीस करके एक होता था जिसमें से एस्ट्रोनॉमिकल ऑब्जर्वेशन में, तो उन्होंने खुद की 5 ऑब्जर्वेटरी बनवाई, जिसमें से एक है ये राजस्थान का जंतर मंतर. उसके अंदर 19 इंस्ट्रूमेंट है और वर्ल्ड का सबसे बड़ा सनडायल है, जिससे एकदम एक्यूरेट 2 सेकेंड्स तक का एक्यूरेट टाइम डिटेक्ट हो सकता है. उसके अलावा जो भी ज़ोडिएक साइन है उसके रिलेटेड चीज़ें मिलती है, स्टार्स है, कोलोसल बॉडीज है, उनकी पोजीशन के बारे में इंफॉर्मेशन मिलती है. तो ये सारी चीज़ें
उस टाइम पे उन्होंने बनाई थी। तो अपना इंडियन जो नॉलेज था हर उसमें मैथमेटिक्स का, आर्कियोलॉजी का और एस्ट्रोनॉमी का, वो चीज़ें दिखाता है कि कितना रिच था ये सारी चीज़ें। इसके अलावा जो मटेरियल उसमें यूज़ किया गया है, जैसे कि मेटल की चीज़ें हैं, तो वो भी अभी तक ऐसी की ऐसी है। तो ये चीज़ ये भी दिखाती है कि मेटालर्जी का कितना ज़्यादा नॉलेज था। जय सिंह ने इसके लिए काफ़ी सारे एस्ट्रोनॉमर को और काफ़ी सारे मैथमेटिशियन को हायर किया था ये बनवाने के लिए। लेकिन जो एक बनाने वाले लेबर था, उनका भी नॉलेज देखने लायक था कि उनकी भी आर्ट कितना होगा। जैसे एक एक इंस्ट्रूमेंट उन्होंने परफेक्टली बनाया है, हर एक माइनर पॉइंट का ध्यान रखा गया है कि जो अभी भी आज के उसमें भी एक्यूरेसी दिखाता है। तो बस ये चीज मैं बताने जा रही थी कि एक ही चीज जंतर मंतर है, उसके ऊपर हम अपने अलग अलग एरिया के सारे नॉलेज देख सकते हैं। जैसे हो गया एस्ट्रोनॉमी, मैथमेटिक्स, आर्कियोलॉजी, मेटालर्जी, आर्ट वर्क, हर एक चीज। तो ये अपने रिच कल्चर और रिच नॉलेज की एक झांकी है। थैंक यू सर। थँक्यू मॅडम. मी सतीश सोनवणे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं पेपर प्रेझेंटेशन करावं. सतीश सोनवणे सर. नमस्कार सर, मी सतीश भीमराव सोनवणे, कामरगाव इथून, जिल्हा अहमदनगर. माझा शोध निबंधाचा विषय आहे प्राचीन विमान विद्या विषद करणारे पळवे, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर येथील विरगळ शिल्प. आपण पाहतो की आधुनिक काळामध्ये दळणवळणाची असंख्य साधनं उपलब्ध आहेत आणि विमान म्हटलं की ते सगळ्यांना माहिती आहे, लहान मुलांना सुद्धा विमानाचं चित्र काढता येतं. ह्या विमानाचा शोध राईट्स बंधूंनी लावला असं विज्ञान मानतं. परंतु प्राचीन काळामध्ये विमान असल्याचे पुरावे आपल्या पुराणांमध्ये, वैदिक ग्रंथांमध्ये वाचायला मिळतात, परंतु त्याचं चित्र कुठं पाहायला मिळत नाही. ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. मी पळवे तालुका पारनेर या ठिकाणी भेट देण्यास गेलो असता एका विरगळवर मला एक स्वर्गारोहणाचा देखावा पाहायला मिळाला, ज्यामध्ये अप्सरा वीराला विमानातून स्वर्गात नेताना दाखवलेले आहे. याचं एक प्रेझेंटेशन मी बनवलंय सर, ते मी शेअर करतो जस्ट ओके सर. स्क्रीनवर. आता पहिलं आपण पाहूया विरगळ ही काय संकल्पना आहे. तर प्राचीन काळामध्ये युद्ध होत असत. या युद्धामध्ये एखादा वीर धारातीर्थी पडला की त्याचे नातेवाईक म्हणा किंवा त्या राज्याकडून त्याच्या विरगळ बनवल्या जात असत. या विरगळमध्ये साधारणतः 3 किंवा 4 टप्पे असतात. सर्वात खालच्या टप्प्यावर वीर धारातीर्थी पडलेला दाखवलेला असतो. त्यावरच्या टप्प्यामध्ये तो कोणत्या कारणाने धारातीर्थी पडला, तो पायदळाच्या लढाईमध्ये, हत्ती दळाच्या की नौकादळाच्या, याचं चित्रण केलेलं असतं. नंतर त्यावरच्या टप्प्यामध्ये स्वर्गारोहण असतं, म्हणजे त्याला काही अप्सरा येऊन त्याला घेऊन स्वर्गामध्ये जात आहेत असं दाखवलेलं असतं. त्यानंतरच्या सर्वात वरच्या टप्प्यामध्ये त्याला मोक्ष प्राप्ती झाली आहे असं दाखवलेलं असतं. आणि सर्वात शेवटी असतो तो मंगल कलश असतो. काही ठिकाणी वेगवेगळी राजचिन्ह पण वापरलेली दिसतात यामध्ये, म्हणजे त्याला मोक्ष मिळाला असं त्याचं प्रतीक असतं. तर ही विरगळ जी संकल्पना आहे ही महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट आणि कल्याणीच्या चालुक्य घराण्यापासून सुरू झाली असं मानलं जातं. यादव काळामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात विरगळ बनवलेले आहेत. कोकणामध्ये आपण पाहतो की शिलाहार कालीन विरगळ आपल्याला बघायला मिळतात. तर मी जी विरगळ निवडली आहे अभ्यासासाठी, त्या विरगळवर 2 टप्पे दाखवलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये सर्वात खालचा जो टप्पा आहे त्यामध्ये वीर हा लढाई करताना दाखवलेला आहे आणि त्यावरच्या टप्प्यामध्ये त्या वीराला अप्सरा स्वर्गामध्ये नेताना दाखवलेले आहे. तर एक विशेष बाब याच्यामध्ये आहे की विमानाचं चित्र हे कोरलेलं आहे. आता विमान म्हटलं की ते हवेत उडायला पाहिजे, ही पहिली प्राथमिक गोष्ट आहे. त्याचं आकार कसा पाहिजे, तर तो डायनॅमिक किंवा वायुगतिकीय आकार पाहिजे.
तरच ते विमान हवेत उडू शकतं. आपण जनरली पाहतो विरगळावर जी विमानाचं देखावे असतात त्यामध्ये त्याचा आकार एखाद्या डोलीसारखा असतो. तर ती डोलीसारखा आकार असला की ते हवेत उडेल की नाही याची शाश्वती नसते. मात्र तो वायुगतिकीय आकार जर असेल तर तो हवेत ते विमान उडू शकतं. प्राचीन ग्रंथांमध्ये अशा प्रकारचे विमानाचे उल्लेख आपल्याला आढळतात. समरांगण सूत्रधार नावाचा एक ग्रंथ आहे. यामध्ये विमानाचा पाऱ्याद्वारे उडणाऱ्या विमानाचा उल्लेख केलेला आहे. तो आणखी एक ग्रंथ आहे तो युक्तिकल्पतरू नावाचा. यामध्ये व्योमयानम विमान व पूर्वमासीन महिभुजाम असं म्हटलेलं आहे. म्हणजे राजांकडे आकाशात उडणारे विमान असत असं त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. ह्या विमानाचे त्यांनी 4 प्रकार सांगितलेले आहेत. एक म्हणजे शकुन विमान, दुसरं सुंदर विमान, तिसरं रुक्म विमान आणि चौथं त्रिपुर विमान. जर आपण विरगळावरील जे विमान पाहतात ते विमान त्रिपुर विमान प्रकारात मोडणार आहे. आता ह्या विमानाचं जे रेखाचित्र आहे हे रेखाचित्र बनवण्याचं काम एक शास्त्रज्ञ होते जॉयसर यांनी ते विमानाचे चित्र बनवले आहे. ह्या विमानाचे चित्र आणि विरगळावरील जे कोरलेलं शिल्प आहे याच्या आकारांमध्ये साम्य आढळतं. यामध्ये त्यांनी विमानाला चाकं दाखवलेले पण ह्या विरगळावरील चित्र म्हणजे शिल्पामध्ये ते चाकं नाहीये. किंवा याचा आकार जर नावेसारखा जरी दिसत असला तरी यामध्ये वल्हे दाखवलेले नाहीत. म्हणजे हे नक्कीच विमानाचं चित्र नाही हे आपण निश्चितपणाने म्हणू शकतो. ह्यातून आपण आता जे पाहतात विमानाची जी रचना आता सध्या दिसते हे आपण 20व्या किंवा 21व्या शतकातली मानतो. पण विरगळ हे जे बनवले जात असत ते कमीत कमी एक 700 वर्षापूर्वीचा त्याला इतिहास आहे. पळवे गावातली जी विरगळ मी दाखवत आहे त्यामध्ये 700 वर्षापूर्वी तरी ही रचना असेल. म्हणजे ज्या शिल्पकाराने हे विमान कोरलेलं आहे त्याला विमानाच्या आकाराबद्दल निश्चित माहिती असेल किंवा ज्याने ते कोरून घेतलेलं आहे त्याने त्याला त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. त्याप्रमाणे ते विमान त्यांनी कोरलेलं आहे. तर आपण याद्वारे असं म्हणू शकतो की भारतामध्ये प्राचीन विमान विद्या अस्तित्वात होती याचा हा एक शिल्पशास्त्रीय पुरावा निश्चितपणे आपल्याला याद्वारे मांडता येईल. धन्यवाद सर. धन्यवाद सर. यानंतर मी कृष्णा विश्वनाथ मेत्रे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन करावं. नमस्कार सर. माझा विषय आहे भारतीय नीतिशास्त्र आणि ज्या विषयावरती मी PhD करतो आहे ते रामायणातील नैतिक मूल्याचा तात्विक अभ्यास या विषयावरती मी PhD करत आहे. तर मी माझा प्रेझेंटेशन प्रारंभ करत आहे. नीतिशास्त्राची व्याख्या सांगत असताना नीतीचं शास्त्रीय विवेचन आपल्या जीवनाच्या संघर्षामध्ये समरसता आणि शांतप्रमाणे जगण्यासाठी ज्या सोप्या आणि सरळ नियमांची आवश्यकता असते ते नियम म्हणजे नीतिशास्त्र आहे. नीतिशास्त्राची उत्पत्ती किंवा नीती शब्दाची उत्पत्ती सांगत असताना निंज या धातूला 3 हे प्रत्यय लागल्याने नीती शब्द निर्माण होतो आणि नीती या शब्दाचा अर्थ निनयती. संस्कृतमध्ये निनयती म्हणजे घेऊन जाणे. कुठं घेऊन जाणे तर योग्य मार्गाकडे घेऊन जाणे यालाच नीती म्हणलं जातं. नीती या शब्दामध्ये अनेक क्रियाकलापाचा समावेश होतो. दिग्दर्शन, प्रबंध, आचरण, चालचलन, व्यवहार, कार्यक्रम, औचित्य, शालीनता, कौशल्य, नीतिज्ञता, बुद्धिमत्ता, व्यवहार, कुशलता, योजना, उपाय, युक्ती अशा अनेक गोष्टीचा समावेश या नीती शब्दामध्ये होऊ शकतो. नीती याचा अर्थ सांगत असताना नीती म्हणजे घेऊन जाणे. व्यवहारातली ती रीती जी लोकांना सुख प्रदान करते किंवा समाजाच्या कल्याणासाठी ज्या समाजाचं कल्याण होत असताना समाजांना बाधा उत्पन्न होत नाही आणि आपल्याला सुख प्राप्त होते असा नियम म्हणजे नीती आहे. आता नीती शब्दाची व्याख्या बरेच आहेत पण मी सरळ नीती शास्त्र हे उत्पन्न कसं झालं यावरती महाभारतातल्या शांती पर्वामध्ये 59 क्रमांकाच्या अध्यायामध्ये 27 क्रमांकाचा श्लोक आहे तिथला मी आशय सांगत आहे. नीती शास्त्राची निर्मिती कशी झाली तर पूर्वीच्या काळामध्ये सर्वजण एकदम सुरळीत चालत होते. नीतीची आवश्यकता नव्हती. सर्वजण धर्माने चालत होते. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं रक्षण करण्यामध्ये
त्यांचं जीवन जात होतं, त्यामुळे कुणी अन्यायाने वागत नव्हतं. पण काही काळ गेल्यानंतर समाजामध्ये एक दुसऱ्याच्या संरक्षणामध्ये अडचणी होऊ लागल्या, संरक्षण करत नव्हते. मोहाच्या वशीभूत झाल्यामुळं, अज्ञानाच्या वशीभूत झाल्यामुळं कर्तव्यापासून विन्मुख होऊन लोक धर्मापासून च्युत होऊ लागले आणि काम, क्रोध, लोभ आदी विकारांच्या वशीभूत होऊन लोक धर्मविरुद्ध आचरण करू लागले. हे सगळं आचरण पृथ्वीवर चालत असताना देवतांना भीती वाटू लागली, कारण पृथ्वीवरती धर्म चालू राहिला, नीती चालू राहिली तर त्यांनी देवता सुखी होतात. पण पृथ्वीवरती जर अधर्म वागू लागला तर देवतांनाही दुःख होतो. पृथ्वीला भार कुणाचा होतो? तर पृथ्वीला पर्वतांचा, झाडांचा भार होत नाही, पण या पृथ्वीवरती कोणी जर अनीतीने वागू लागलं तर त्या पृथ्वीला त्याचा भार होतो. रामायणामध्ये, रामचरितमानसमध्ये त्याचं बरंच वर्णन आहे. पण हे जे पृथ्वीवरती अधर्माने वागू लागले त्यावेळेस देवता, सगळ्या देवता मिळून ब्रह्मदेवाकडे जातात आणि ब्रह्मदेवाला सांगतात, सगळे अधर्माने वागत आहेत, हे धर्माने वागावं, यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर ब्रह्मदेवाने सांगितलं, तुम्ही चिंता करू नका, मी याची व्यवस्था करतो. असं बोलून ब्रह्मदेव विचारमग्न झाले आणि विचारमग्न होऊन ब्रह्मदेवाने आपल्या बुद्धीच्या सामर्थ्याने अशी एक ग्रंथ लिहिला. त्यामध्ये 1,00,000 अध्याय होते. ते 1,00,000 अध्यायाचं शास्त्र म्हणजे नीतिशास्त्र आहे. हे ब्रह्मदेवानी नीतिशास्त्र उत्पन्न केलेलं आहे. पण 1,00,000 अध्याय वाचणं शक्य होत नव्हतं, म्हणून भगवान शिवजींनी त्या 1,00,000 अध्यायाचं 10,000 अध्यायामध्ये कन्क्लुडिंग पण केलं, म्हणजे सारांश काढलं. तेही खूप विस्तृत झालं. त्यानंतर इंद्रदेवांनी 5,000 श्लोकामध्ये त्याचं कन्क्लुडिंग केलं, सारांश काढला. नंतर देवगुरु बृहस्पतींनी त्याचा 3,000 श्लोकामध्ये कन्क्लुडिंग केलं आणि तेच भारतामध्ये किंवा इतरत्र जे नीती आहेत ते बृहस्पतींनी आपल्या समोर निर्माण करून ठेवल्या, ह्या नीती आहेत. असे नीतिशास्त्र आहे. आता माझा विषय रामायणातील नैतिक मूल्य आहे आणि माझे पेपर मी सादर केलेले आहे. त्यामध्ये रामायणातील काही रामाच्या नीतीचा उल्लेख केलेला आहे, 2-3 नीतीचा उल्लेख केलेला आहे. त्याचाच केवळ मी थोडंसं विश्लेषण करतो आणि माझी वाणी मी थांबवतो. तर रामायणामध्ये सगळ्यात महत्व जर कोणत्या गोष्टीला असेल तर सत्याला आहे. सत्य, धर्म, कृतज्ञता. रामाचे अनेक नीती आहेत. रामाच्या या नीतीपैकी एका जरी नीतीचा अवलंब केलं तरी सुद्धा जगत सुरळीत चालू शकते. एका नीतीचा अवलंब तरी सुद्धा 2-3 नीती मी सांगतो. पहिलं आहे सत्य. माणूस सत्याने जर जगू लागला, न सत्येन समो धर्म, न सत्यात परंतपहा. सत्यापेक्षा मोठं तप नाही, सत्यापेक्षा मोठं धर्म नाही. धर्म न दूसर सत्य समान. गोस्वामी तुलसीदासजी रामायणामध्ये वर्णन करतात. सत्य मूल सब सुकृत सोहाय. सत्याच्या मुळाशी सर्व पुण्य आहेत. व्यक्ती जर सत्याने वागू लागला तर त्याचा परिणाम कसा होतो? धर्मराजा सत्य बोलत होते, ते कधी खोटं बोलत नव्हते. केवळ अर्धवाक्य त्यांनी असत्य बोललं, नरो वा कुंजरो. याचा परिणाम काय झाला तर धर्मराजा स्वर्गरोहण करत असताना त्यांचा एक अंगठा गळून पडला. कशामुळं? अर्धसत्य बोलल्यामुळं. मी देगलूरकर महाराजाकडे राहतो. देगलूरकर महाराज विनोदानी बोलतात, धर्मराजांनी केवळ अर्धसत्य बोललं तर त्यांचा अंगठा गळून पडला. आपण जर स्वर्गाला जाऊ लागलो तर आपलं काय काय गळून पडेल ते सांगता येत नाही, म्हणजे आपण खूप असत्य बोलतो. तात्पर्य हा आहे की सत्य सगळ्यात मोठं पुण्य आहे. म्हणून नैतिकतेला सर्वात मोठा मुद्दा कोणती नीती असेल तर सत्य. सगळे जर सत्याने वागू लागले तर कुणीही एकमेकाला जर दुःख देत नसेल, अधर्मानं वागत नसेल तर नीतीची आवश्यकताच पडत नाही. पण सत्यानं वागत नाही, यासाठी नीतीची आवश्यकता आहे. दुसरा मुद्दा थोडक्यामध्ये मानतो. दुसरा आहे धर्मनीती. रामजी किती धार्मिक आहेत. धर्माने जर काही कमवलं, धर्माने जर वागलं तर त्याचा परिणाम काय होतो, आणि अधर्माने जर काही कमवलं त्याचा परिणाम काय होतो. रावणाने एवढी संपत्ती कमावली. रावणाकडे किती संपत्ती होती याचा वर्णन करत असताना इंद्राकडे, वरुणाकडे, कुबेराकडे सगळ्या देवतांची संपत्ती म्हणून जरी एकत्रित केली तरी सुद्धा रावणाच्या संपत्तीची बरोबरी करत नव्हते. एवढी संपत्ती, 7 लक्ष घरे पाषाणाचे जेथे 5 लक्ष घरे पाषाण, जिथे 7 लक्ष घरे विटंबती, कोटी घरे जेथे काशानी तांब्याचे, शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी महल शुद्ध सोन्याचे होते. एवढी संपत्ती होती, पण सगळी गेली. का गेली? राम विमुख संपत्ती प्रभुताई पायी रही, जाई रही बिनु पायी न पायी. नीतीच्या विरुद्ध जी संपत्ती कमवली जाते ती अशी निघून जाते जणू आपण ती प्राप्तच केली नाही.
म्हणून नीतीने सगळं प्राप्त करायला पाहिजे. म्हणून नीती हा सगळ्यात मोठा, सगळ्यात आवश्यक गोष्ट आपल्या जीवनामध्ये आवश्यक गोष्ट आहे. तर धर्म आपण बघत असतो. धर्माने वागलं तर समुद्राकडे ज्याप्रमाणे नद्यांना येण्यासाठी सांगितलं जात नाही, स्वतःहून नद्या जातात समुद्रांना आवश्यक नसतानाही, त्याप्रमाणे जो धर्मानं वागतो त्याकडे सगळ्या संपत्ती न बोलवता आपोआप येतात. हे नीतीचा परिणाम आहे. म्हणून रामाला बोलत असताना रामाला धर्माबद्दल राम धर्मज्ञ आहे, राम धर्म परिरक्षित आहे, राम धर्म कामार्थ तत्वज्ञ, राम भृतांबरः धर्मात्मा धार्मिकम धर्मते धार्मिष्ठः धर्म पुष्कल रामो विग्रहवान धर्मः, असं रामाबद्दल बोललं जातं. धर्मता, धर्माने मागणी हे एक नीती आहे. आणि तिसरी नीती मी जी दिलेली आहे त्याच्यात थोडकं वर्णन करतो. कृतज्ञता. आपल्यावरती कोणी काही उपकार केलं तर त्या उपकाराची जाण ठेवून समोरच्या उपकाराबद्दल आपल्या अंतःकरणात कृतज्ञतेची भावना, म्हणजे परतफेड करण्याची भावना ही जी असते ही कृतज्ञता आहे. आपल्यावर कोणी अपकार केला त्याचं स्मरण ठेवू नये. रामजी कसे कृतज्ञ आहेत. कृतेच प्रति कर्तव्यम एष धर्म सनातनः. आपण एखाद्याने आपल्यावर उपकार केल्यानंतर त्याची परतफेड करतो, हाच सगळ्यात मोठा सनातन धर्म आहे. कृतेच प्रति कर्तव्यम एष धर्म सनातनः. आणि रामजी कृती कशी आहे. कदाचित उपकारेण कृतनैकेन तुष्यते. कृतज्ञता. आपल्यावरती कोणी काही उपकार केला तर त्याला कायम स्मरणात ठेवणं, आणि आपल्यावरती कोणी काही जर अपकार केला तर त्यास कधीही स्मरणात न ठेवणं, विसरून जाणं, हे रामाची कृतज्ञता आहे. रामजी हनुमंताबद्दल बोलतात. हनुमान, तू सीताजींचा शोध लावला, तुझ्या उपकाराबद्दल मी 5 प्राण जरी दिले तरी मी पुरीन होऊ शकत नाही. तुझ्यासारखा उपकारी कोणीही नाही. मी थोडक्यामध्ये माझं वाणी आवर्त घेतो. नमस्कार. जय श्रीराम. धन्यवाद सर. यानंतर मी डॉक्टर मधुबाला गंगाधर हुडगे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं पेपर प्रेझेंटेशन करावं. नमस्कार सर. या भाषी कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले आयोजक रंगदळ सर आणि सत्राध्यक्ष कुलकर्णी सर आणि उपस्थित सर्व पार्टिसिपंट्स, माझं नाव आहे मधुबाला गंगाधर हुडगे, शिवजागृती महाविद्यालय नळेगाव, ग्रंथपाल. माझ्या विषयाचं पेपरचं नाव आहे ग्रंथप्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू बहुआयामी व्यक्तिमत्व होते. सामाजिक समतेसाठी त्यांनी आपले उभे आयुष्य खर्च केले होते. या देशातल्या प्रत्येक माणसाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारी चळवळ उभी केली. काळाराम मंदिर प्रवेश असेल, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृती दहन ही त्यांची महत्त्वाची आंदोलने ऐतिहासिक ठरली. गोलमेज परिषद, पुणे करार यासारख्या घटनांमधूनही त्यांचे वैचारिक प्रगल्भत्व लक्षात येते. प्रत्यक्ष चळवळ उभारून आंदोलने करणारे, वृत्तपत्रामधून परखड लेखन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ग्रंथप्रेमी सुद्धा होते. चळवळीला लागणारे मानवी मूल्यांचे तत्वज्ञान त्यांना ग्रंथामधूनच प्राप्त झाले होते. प्रस्तुत माझ्या शोध निबंधामध्ये त्यांच्या ग्रंथकर्तृत्वाचा शोध घेण्यात आलेला आहे. ग्रंथाबद्दल त्यांची मते अगदी स्पष्ट होती. ते म्हणायचे, तुमच्याजवळ जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाचे पुस्तक घ्या आणि 1 रुपयाचे जेवण करा. जेवण हे पोटाची भूक भागवते, तर पुस्तक हे ज्ञानाची भूक भागवते. एखादा ग्रंथ मिळवण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा जर ग्रंथ मिळाला की त्यात तासनतास बुडून जायचे. आणि केळुस्कर गुरुजींनी त्यांना पुस्तक कसे वाचायचे याबद्दल मार्गदर्शन केले होते. आणि बुद्धचरित्र हा ग्रंथ त्यांना भेट सुद्धा दिला होता. त्यांनी ग्रंथालाच आपला मित्र मानले होते. त्यांचे वडील सुभेदार रामजी हे त्यांच्या ग्रंथप्रेमाची प्रेरणाच होते. एखादे पुस्तक जर त्यांनी मागितले आणि ते त्यांना मिळाले नाही असे कधीच झाले नाही. त्यांनी जर पुस्तक जर मागितले वडिलांकडे तर ते पुस्तक मिळण्यासाठी त्यांचे वडील खूप पराकाष्ठा करीत. त्यांच्याजवळ पैसे तर नसायचेच, खूप दरिद्र त्यांच्या घरी होते, पण ते आपल्या मोठ्या मुलीकडे जायचे आणि पैसे मागायचे, छोट्या मुलीकडे पण जायचे, पैसे मागायचे आणि ग्रंथ खरेदी करून त्यांना आणून द्यायचे. मुलींकडे जर पैसे नसतील तर ते त्यांच्याकडचा एखादा दागिना मागायचे आणि तो गहाण ठेवून पुस्तक खरेदी करायचे आणि ते बाबासाहेबांना वाचण्यासाठी द्यायचे. त्यांच्या बाबासाहेबांची विद्येची जी तहान होती ती भागवण्यासाठी त्यांनी सुभेदार रामजी यांनी कुठलाच ग्रंथ कमी पडू दिला नाही. केवळ भारतातीलच नाही तर जगातील सर्व ज्ञानशाखांचा सूक्ष्म अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता.
18 तास त्यांनी स्वतःला ग्रंथांमध्ये गाडून घेतले होते. एक वेळ उपाशी राहिले तरी चालेल, परंतु ग्रंथ वाचले पाहिजेत ही त्यांची भूमिका स्पष्ट होती. जगभरातल्या अनेक राजे महाराजांनी राजवाडे बांधले, सोन्याचे महाल बांधले, कुणी मंदिर बांधले, परंतु बाबासाहेबांनी केवळ पुस्तकांसाठी दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये राजगृह बांधले आणि त्यांच्या या ग्रंथालयामध्ये त्यांचा वैयक्तिक जो ग्रंथसंग्रह होता त्यामध्ये 50,000 पेक्षा जास्त ग्रंथसंग्रह त्यामध्ये होते. भारतातील वेद संस्कृतीपासून आधुनिक पाश्चिमात्य विचारसरणीपर्यंत सगळे ग्रंथ त्यांनी ग्रंथालयामध्ये जमा केले होते, ते वाचले सुद्धा होते. पुण्यातील डेक्कन जिमखान्याचं इंटरनॅशनल बुक डेपो येथे ग्रंथांचा भला मोठा संग्रह होता. तेथे ते नेहमी जायचे आणि तासनतास त्या बुक डेपोमध्ये थांबायचे आणि पुस्तकं खरेदी सुद्धा करायचे आणि पुस्तके नेहमी ते तिथे जाऊन पुस्तके हाताळत असत. असे त्यांनी त्यांचा ग्रंथसंग्रह गोळा केला होता. त्यांना पुस्तकानेच घडविले म्हणून त्यांनीही पुस्तकांना घडविले आपणास असे म्हणता येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथालयात एक कायदा, तत्वज्ञान, धर्म, समाजवाद, राजकारण, अर्थकारण, इतिहास इत्यादी विषयावरचे अद्ययावत ग्रंथ होते. एवढा मोठा ग्रंथसंग्रह त्यांचा जो खजिना होता तो त्यांनी नंतर कुणाला दिला असेल तर तो आपल्या वारसदारांना न किंवा कोणा एका व्यक्तीच्या नावे न करता तो त्यांनी स्थापन केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयास विनामूल्य भेट दिला. त्यांचा ग्रंथसंग्रह आपणास मिळावा म्हणून बरेच जण प्रयत्नात होते किंवा मागणी करत होते. बिर्ला शेठजी यांनी बाबासाहेबांचा ग्रंथसंग्रह विकत घेण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केली होती आणि त्यासाठी त्यांनी पैसे सुद्धा मोजण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु त्यांनी तो ग्रंथसंग्रह त्यांना दिला नाही. पंडित मदन मोहन मालवीय यांनी सुद्धा बनारस हिंदू विद्यापीठासाठी हा ग्रंथसंग्रह देण्याची मागणी केली होती, परंतु त्यांनी हा बहुमूल्य ग्रंथसंग्रह 1952 मध्ये सिद्धार्थ कॉलेजला विनामूल्य भेट दिला आणि त्या कॉलेजने त्यांचा कृतज्ञता सोहळा ठेवला होता. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले होते की, तरुण मित्रांनो, माझ्या जीवनातील स्नेही सोबती मी तुम्हाला देतो आहे. समाजाने बहिष्कृत केलेल्या माझ्यासारख्याला या थोर ग्रंथानेच जवळ केले आहे. मला जगात त्यांच्या एवढा परम मित्र कुणी नाही. सर्वांनी मला दूर लोटले, परंतु ग्रंथांनी मात्र सावरले. त्यांनी जगभरातील सर्व ग्रंथ जसे वाचले तसेच जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुतेची शिकवण देणारे अनेक ग्रंथ सुद्धा लिहिले आणि या देशाला त्यांनी मानवमुक्तीचे तत्वज्ञान सुद्धा दिले. आजच्या काळामध्ये वाचन संस्कृती ही लोप पावत चाललेली आहे. चांगले ग्रंथ कुणी वाचत नाहीत व लिहित सुद्धा नाहीत. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आभासी माध्यमावर आधारलेल्या आजच्या समाजाला बाबासाहेबांच्या या ग्रंथिक कार्याची प्रेरणा देणे खूप आवश्यक आहे. तर या ठिकाणी मला महाविद्यालयाने जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खूप थोडक्यात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेबद्दल आपलं मत व्यक्त केलं. यानंतर डॉक्टर रामराव चव्हाण सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं पेपर प्रेझेंटेशन करावं. ओके सर. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर रामराव चव्हाण, शिवजागृती वरिष्ठ महाविद्यालय नळेगाव. सर, माझ्या शोध निबंधाचा शीर्षक आहे भारतीय बंजारा समाजातील सण व उत्सव, एक समाजशास्त्रीय अध्ययन. तर भारत हा विविधतेने नटलेला एक विशाल देश आहे. अशा विशालमय भारत देशामध्ये बंजारा समाजाचे वास्तव्य आहे. बंजारा समाज हा पूर्वीच्या काळामध्ये व्यापार करत होता. बैलांच्या साहाय्याने भारतभर, त्याचबरोबर भारताच्या बाहेर सुद्धा मिठाचा, गहू, तांदूळ अशा विविध जीवनोपयोगी वस्तूंचा व्यापार करत होता. कारण पूर्वीच्या काळामध्ये बंजारा समाजाचा व्यापार हा मोठ्या प्रभावशाली पद्धतीने चालू होता. परंतु जेव्हा इंग्रज काळामध्ये इंग्रजाने एक अशा प्रकारचा गुन्हेगारी कायदा तयार केला की 18 भारतातील एकूण 198 जमाती ह्या गुन्हेगार झाल्या. त्यामध्ये बंजारा समाजाचा समावेश होतो. तर अशा पद्धतीनं बंजारा समाज हा भारतातील वेगवेगळ्या प्रांतामध्ये अस्तित्वात आहे. बंजारा समाजाची भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे. तर या अनुषंगानं पेपर सादरीकरण करत असताना मी माझ्या शोध निबंधाची काही उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत. त्यामध्ये बंजारा समाजाचा अभ्यास करणे, बंजारा समाजातील विविध सणांचे महत्व जाणून घेणे आणि बंजारा समाजातील उत्सवांचा आढावा घेणे.
या अनुषंगाने मी गृहीतकृत्य मांडलेली आहे की भारतीय समाजामध्ये बंजारा समाजाची संस्कृती व जीवन पद्धती ही सर्वत्र समान स्वरूपाची आहे. बंजारा समाजातील सणाचे महत्व दिवसेंदिवस कमी होत आहे आणि आधुनिक काळामध्ये बंजारा समाजात नवीन उत्सवाचे महत्व वाढत आहे. आता बंजारा समाजातील जे काही प्रमुख सण आहेत या सणाचा आढावा घेत असताना मी काही प्रामुख्याने बंजारा समाजातील जे काही महत्वाचे सण आहेत त्याचा या ठिकाणी उल्लेख करतो की तीज हा बंजारा समाजामध्ये असलेला एक महत्वाचा सण आहे. तीज हा सण पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये साजरा केला जातो. या सणामध्ये तांड्यातील बहुतांशी अविवाहित मुली यांचा समावेश असतो. बंजारा समाजामध्ये तांड्याचा नायक असतो आणि या नायकाच्या अनुमतीनं हा सण कमीत कमी 9 ते 11 दिवस चालत असतो. या सणाच्या निमित्तानं तांड्यातील अविवाहित मुली जे काही रानामध्ये वारुळ असतं त्या वारुळाची माती आणून त्या मातीमध्ये गव्हाचे बी टाकतात आणि ते गव्हाचं बी वापल्याच्या नंतर 11व्या दिवशी सर्व तांड्यातील व्यक्ती, सर्व अविवाहित मुली ही तीजची टोपली डोक्यावर घेऊन सर्वत्र तांड्यामध्ये त्याचं विसर्जन केलं जात असतं. तर अशा पद्धतीनं सणाच्या निमित्तानं तांड्यातील सर्व व्यक्ती हे एकत्र येत असतात. अशा पद्धतीनं एकीची भावना या माध्यमातून या सणाच्या माध्यमातून आपल्याला दिसते. त्यानंतर बंजारा समाजामध्ये दसरा नावाचा एक आगळा वेगळा सण आहे. हिंदू धर्मामध्ये असलेल्या सगळेच सण बंजारा समाजातील व्यक्ती साजरा करतात, तर या समाजामध्ये सण समारंभ साजरा करण्याची पद्धत अन्य समाजापेक्षा वेगळी आहे. बंजारा समाजामध्ये दसरा या सणाला दसराव असे म्हणतात. तुळजाभवानी जगदंबा देवीच्या नावाने दसऱ्याच्या सणाला बकऱ्याचा बळी दिला जात असतो आणि बकऱ्याचा बळी देत असताना तांड्यातील बहुसंख्य व्यक्ती किंवा ज्या घरी तो कार्यक्रम आहे त्या घरचे सगळे व्यक्ती बकऱ्याच्या भोवती हात जोडून थांबतात आणि देवीला विनंती करतात, याडी ल. याचा अर्थ असा आहे की देवीला विनंती करतात जे आम्ही तुम्हाला देवीला नैवेद्य देत आहोत त्याचा स्वीकार करावा, अशा प्रकारची भावना या बंजारा समाजामध्ये आहे. त्यानंतर विशेष महत्वाचा बंजारा समाजामध्ये असलेला होळी हा सण एक खूप महत्वाचा असतो. कारण अन्य समाजाच्या तुलनेमध्ये बंजारा समाजाची होळी ही आगळ्या प्रकारची आहे. तर बंजारा समाजाची या समाजाचा होळी हा सण प्रामुख्याने 2 दिवसाचा असतो. आता होळी सण या सणाच्या माध्यमातून जेव्हा तांड्यातील सर्व व्यक्ती स्त्रिया आहेत, पुरुष आहेत एकत्र येऊन हे होळीचे गाणे म्हणत असतात. होळीची जी काही गाणी असतात त्याला लेंगी असा शब्द प्रयोग बंजारा समाजामध्ये करण्यात आलेला आहे. होळी गाणाऱ्या पुरुषाला आणि स्त्रीला, पुरुषांना गेरिया म्हणतात तर स्त्रीला गेरली म्हणतात. तर अशा पद्धतीनं होळी हा सण इतर समाजाच्या तुलनेमध्ये वेगळा आहे. या समाजामध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी नवीन जे काही मूल जन्माला येत असतात अशा मुलाच्या नावाने जे काही आपण बारसं म्हणतो अशा प्रकारचे बारसं हा सण सुद्धा साजरा करत असतो. याला या समाजामध्ये धुंड असे म्हणतात. या धुंड सणाच्या प्रसंगी हा एक आगळा प्रसंग आहे की या प्रसंगी एक विधी असतो. तो विधी पूर्ण करत असताना बंजारा समाजातील अनेक पुरुष हे त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि या विधीच्या प्रसंगी बंजारा समाजातील स्त्रिया हातामध्ये काठी घेऊन पुरुषांना झुडपून करतात. परंतु आपल्याला मारल्याच्या नंतर दारूच्या नशेमध्ये असलेले व्यक्ती हे त्याचा कुठल्याही प्रकारचा राग मानत नसतात. तर अशा पद्धतीनं भारतीय बंजारा समाजातले जे काही सण उत्सव आहेत त्याचा आढावा घेत असताना असे वेगवेगळे सण उत्सव बंजारा समाजामध्ये अस्तित्वात आहेत असं आपल्याला सांगता येऊ शकतं. परंतु मी शेवटी निष्कर्षाकडे येतो
बंजारा समाज हा भारतीय समाजामध्ये किंवा भारत देशामध्ये सर्वत्र वेगवेगळ्या नावाने प्रचित असलेला हा समाज आहे. या समाजामधील जे काही सण उत्सव आहेत, सण उत्सव साजरा करण्याची पद्धत अन्य समाजापेक्षा वेगळी आहे. पण आधुनिक काळामध्ये बंजारा समाजामधील जे काही सण आहेत, या सणाचे महत्व हे दिवसेंदिवस कमी होत आहे. म्हणजे गोकुळाष्टमी आहे, नागपंचमी आहे, असे जे काही हे लहान लहान सण आहेत, हे लहान लहान सण या समाजातील व्यक्ती या सणांकडे आज दुर्लक्ष करत आहेत. तितकंसं महत्व राहिलेलं नाही. आधुनिक काळामध्ये दिवसेंदिवस आधुनिकीकरणामुळे बंजारा समाजामध्ये जे काही नवीन उत्सव आहेत, या उत्सवाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार होत आहे. त्यामध्ये गणेश मंडळ आहे, देवीचा उत्सव आहे, त्यानंतर या समाजातील जे काही महान व्यक्ती आहेत त्यांची जयंती पुण्यतिथी साजरा करण्याकडे या लोकांचा अधिकाधिक भर आहे. तरी सुद्धा भारतीय समाजामध्ये असलेला बंजारा समाज आपली पारंपरिक संस्कृती, आपली पारंपरिक वेशभूषा आजही टिकून व जपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा पद्धतीनं भारतीय समाजामध्ये असलेल्या बंजारा समाजातील सण आणि उत्सव त्याच्या समाजशास्त्रीय पद्धतीने थोडक्यात आढावा घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर कालच्या सत्रामध्ये ज्या पार्टिसिपंटला आपलं पेपर प्रेझेंटेशन करता आलेलं नाही, त्यांचे पेपर प्रेझेंटेशन या ठिकाणी आपण करणार आहोत. मी यानंतर रत्नपारखी भारती मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं पेपर प्रेझेंटेशन करावं. धन्यवाद सर. गुड मॉर्निंग सर्वांना. मी डॉक्टर भारती दिगंबर रत्नपारखी, डॉक्टर आंबेडकर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय चंद्रपूर, गोंडवाना युनिव्हर्सिटी. माझा विषय आहे आजचा एक संवेदनशील शिक्षकांचा आत्मविष्कार. जे आपण सिस्टमवर बोलत आहोत सर, आदिवासी साहित्य, जे आदिवासी साहित्याला प्रेरणा देणारी ही कादंबरी आहे. म्हणजे गोना मुनघाटे यांची माझी काटेमुंडरीची शाळा ही कादंबरी आहे. म्हणजे लेखकांनी इथे एका आदिवासी भागात जाऊन त्या आदिवासीतल्या विद्यार्थ्यांना सलग 25 वर्ष आपलं ऐहिक जीवन सोडून त्यांना शिक्षणाचा मार्ग दाखवलेला आहे. आपण एकीकडे विचार करतो की ज्या अनेक आपण आदिवासी कादंबऱ्या बघतो, आपण कथांमधून असं बघताना दिसते की आदिवासी लोकांसाठी जीवन संपलेलं आहे. म्हणजे इथे नक्षलवादाची फार मोठी समस्या आहे. म्हणजे मारणाराही आदिवासी आहे आणि मरणारा पण आदिवासी आहे. पण या सगळ्या नक्षलवादी समस्यांना सोडून आदिवासी समाजाच्या मध्ये जीवन फुलवणारी, आदिवासींचं जग फुलवणारी, त्यांचं आयुष्य प्रकाशमय करणारी अशी ही कादंबरी आहे माझी काटेमुंडरीची शाळा. जरी काटे जरी वेचायला गेलेले असले, पण तिथे त्या काट्यांचं रूपांतर त्यांनी फुलामध्ये केलेलं आहे. म्हणजे शाळा ही बांधिलकी केलेली आहे. आणि ज्या आदिवासी भागामध्ये काटेमुंडरी सारख्या गावामध्ये शिक्षक जातात, गोना मुनघाटे जातात, त्या ठिकाणी बघतात की सर्वकडे अंधार आहे. म्हणजे शिक्षणाविषयीची कोणालाही आस्था नाहीये. म्हणजे कोणीच शाळेमध्ये येत नाही आणि शाळा म्हणजे काय फक्त झोपडी, एक तुटकी मुटकी खुर्ची, असं हे आदिवासीचं जग असताना, जीवन असताना त्यांना आदिवासींची भाषा बोलता येत नाही. आणि मग त्या भाषा शिकून आणि विद्यार्थ्यांना चार भिंतीच्या आड आदिवासींचं जीव म्हणजे निसर्गाच्या जवळीक असणारं त्यांचं जग, आणि या जगाला समजून आपले शिक्षक तिथे जाऊन त्या आदिवासींची शाळा म्हणजे पटसंख्या ही आणि जी पटसंख्या शाळेत सापडत नाही त्यांना ती आदिवासींच्या ओढ्यावर सापडते. ते निसर्गामध्ये शिक्षण देतात, पर्यावरणाच्या माध्यमातून म्हणजे नैसर्गिक जीवन जगणारी ही आदिवासी संस्कृती, आदिवासी लोक त्यांना नैसर्गिक माध्यमातून त्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाशाचा खरा किरण निर्माण करणारी ही कादंबरी आहे. ही कादंबरी शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण या तिघांच्या संबंधावर आधारित आहे. एक शिक्षक तिथे जातो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षण निर्माण करतो, शिक्षणाचं महत्व निर्माण करतो. आणि त्या शाळेमधले शिकलेला एक विद्यार्थी जो शाळेमध्ये येऊ शकत नाही, आपल्या भावाला बघायचं असते, आणि अशा विद्यार्थ्याला शिकवून तोच विद्यार्थी समोर शाळेचा एक मुख्याध्यापक बनतो आणि राष्ट्रपती पदाचा पुरस्कार प्राप्त विद्यार्थी होतो. अशी ही म्हणजे आज आपण म्हणतो शिक्षकाविषयी म्हणजे शिक्षक कसा असावा, त्या शिक्षकाचं आदर्श जीवन या आपल्या या शाळा या कादंबरीमधून गोना मुनघाटे सारख्या एका शिक्षकांनी रेखाटलेला आहे. अतिशय म्हणजे एक संवेदनशील शिक्षक असतो, ज्याला
आदिवासी समाजाच्या संवेदना प्राप्त होतात, तो त्या समाजाशी समरूप होतो. त्या शिक्षक नसून त्या गावचा एक घटक आहे, त्या आदिवासी समाजाचा आहे असं शिक्षक तिथला समजतो, तो वर्ग समजतो. आणि त्याप्रमाणे त्या शिक्षक म्हणजे काय, शिक्षक जो बोलतो ते नंतर ते त्या गावचे सगळे लोक त्या शिक्षक जसं म्हणेल, गुरुजी जसं म्हणेल तसं वागण्याचा प्रयत्न करतो. आणि एका आदिवासी समाजाला प्रकाशाच्या वाटा ह्या संपलेल्या नसून ह्या वाटा अजूनही आहेत. आदिवासी समाज वाटेल त्या दिशेने आपलं प्रकाशाचा किरण निर्माण करू शकतो, आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो, आपल्या पुढच्या भविष्याची वाटचाल करायला लावणारी अशी ही कादंबरी सगळ्या समाजासमोर गोना मुनघाटे यांनी ठेवलेली आहे. आणि अतिशय सुंदर अशी संवेदनशील अशी कादंबरी आपल्याला दिसते आहे. आणि खऱ्या अर्थाने इथं शिक्षक कसा असला पाहिजे, विद्यार्थी कसा असला पाहिजे आणि शिक्षक ज्या गावामध्ये जातो त्या गावामधला शिक्षक कसा घटक बनून गेला पाहिजे यात अतिशय उत्तम उदाहरण देणारी ही कादंबरी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. यानंतर मी नसरीन शेख मॅडमना विनंती करतो की त्यांनी आपलं पेपर प्रेझेंटेशन करावं. नसरीन शेख मॅडम. माझं रिसर्च पेपर आहे मार्जिनलायझेशन ऑफ वुमन इन महेश दत्तानी's तारा. The play of Mahesh Dattani based on contemporary reality and present society. His plays deal with the discriminations against people in our society on the basis of religion, class, gender, and sexuality with insight and empathy. Mahesh Dattani is one of the few leading Indian English dramatists. The greatness of Dattani lies in the fact that he expresses himself easily and naturally in a voice loud and clear. In a span of 10 years, he wrote 8 plays. Some of them are Where There Is a Will, Dance Like a Man, Tara, Bravely Fought Queen, On a Muggy Night in Mumbai, and Final Solutions. His plays have been successfully staged all over the country and even abroad. Mahesh Dattani's Tara presents the sad plight of women in our society. The play opens with Bharti's anxiousness for the health of her daughter. But it's ironical that the same woman is responsible for the critical condition of Tara. The play tells the story of the Siamese twins, Tara and Chandan. Bharti favors maid child, the third leg through the major blood supplies to it, by the female child, and ultimately Tara is left crippled for life. Her Bharti is representative of the male-dominated society where the male is always favored. Throughout the play, we can see that the playwright expresses his anger against male-dominated society. From the above, let me quote the dialogue which exposes the tendency of male towards female child. In this play, the Patel, who is the protagonist of the novel, said that I was just thinking it may be a good idea for you to come to the office with me. Chandan said, what for? Patel, just to get a feel of it. Chandan, you can take Tara. She will make a great business. Patel, Tara said, how do you know? Chandan, because you always cheat at card. Patel, Chandan, I think I must insist that you come. Chandan, we will both come with you. From the above dialogue, it is clear that female has denied to accompany father, whereas male is always allowed. Bharti's husband, Patel, isn't free of blame himself. He has been shown to believe in patriarchal values himself, treating Chandan differently from Tara, making plans for his future, trying to make a man of him. At one point, when Tara refuses to fill forms for college and Chandan does likewise, Patel wants Tara to comply not for her own sake, but for the sake of her brother. The cross conversation also stress how much attention the father pays to the son and how little to the daughter. Patel comes in to see Chandan helping his mother with knitting and loses his cool, accusing Bharti of turning Chandan into a sissy, teaching him to knit. This leads to the question as to whether he was not complicit in his lack of action in what happened during the operation to separate the twins. He too believes in gender hierarchy, and thus his protestations are ultimately hollow, and his rejection by Dan seems appropriate. Bharti's father further strengthened his indulgence for male grandchild by leaving his property after his demise to Chandan and not a single penny to Tara. He has been a consistent upholder of values pertaining to males. In Tara, Dattani depicts discrimination against women. It is here that the mother prefers a son to a daughter and in the process
cause the death of the girl. This play can be read profitably if we apply feminist and humanistic criticism to it. Ours has been a patriarchal society where men have always enjoyed a privileged position. With 2 children, that means twin, born with 3 legs between them, 2 on the girl's side with regular blood flow and 1 on the boy's side. The family takes a decision to operate them, giving 2 legs to the boy and 1 to the girl. The result is disastrous. Tara dies and Chandan is amputated. This is thus a play about the injustices done in the name of construction of gender identities. This hierarchization and demarcation of roles does as much as harm to men as to women. This play also enlightens us that no matter how much a girl outshines a boy, she will remain in the background and can never be given an advantageous position. It being a man's world and the reins being in their hands, it is very difficult for the woman and to fight out her way. Women should cling to each other and in consolidation fight out the stranglehold of the men. It becomes a source of pity when such characters as Tara's mother worsen the conditions. She had not shown indulgence for the male child and had none justice with her female child, then both children would have happily flourished and established themselves in the world. Thank you, sir. थँक्यू मॅडम. यानंतर मी खलील शेख सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं पेपर प्रेझेंटेशन करावं. खलील सय्यद सर. नमस्कार सर. हो सर. मी डॉक्टर सय्यद खलील, पंडित दीनदयाल महाविद्यालय देवणी. माझ्या पेपरचे नाव आहे महात्मा गांधीच्या शैक्षणिक तत्वज्ञानाची प्रासंगिकता. महात्मा गांधींच्या वेगवेगळ्या ज्या आतापर्यंतच्या सत्याग्रहाच्या ज्या संकल्पना आहेत त्यांनी मांडलेल्या त्या सविस्तरपणे आपण मांडत असताना असं आपण म्हटलं जातं की महात्मा गांधी हे एक सत्याग्रही म्हणून ओळखले गेलेले एक महान असे नेते आहेत. गांधीजीने आतापर्यंत आपलं जेवढे काही विचार मांडलेले आहेत ते संपूर्ण विचार जर आपण लक्षात घेतलं तर सत्य हाच धर्म आणि सत्य हेच विश्व म्हणून उपनिषदामध्ये तत्वज्ञान हाच सर्व विश्वाचा आधार मानलेला आहे. गौतम बुद्ध असतील, महावीर वर्धमान असतील, मानवाला अहिंसा आणि प्रेम याची शिकवण दिली. येशू ख्रिस्ताने जगाला दया आणि प्रेम याची शिकवण दिली. याचा अर्थ महात्मा गांधींनी सर्व नवीन काही सांगितलेले नाही असं नाही, तर त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं जेवढं काही जीवन आहे हे संपूर्ण जीवन म्हणजे एक तत्वज्ञानाचं आहे असं म्हणलं तरी आपल्याला वावगं ठरणार नाही. म्हणून त्यांनी मांडलेले शिक्षण म्हणजे मनुष्याचा सर्वांगीण विकास. शिक्षण हे सामाजिक उन्नतीचे एक साधन आहे. गांधीजीच्या मते व्यक्तीला स्वावलंबी बनविणारे शिक्षण असायला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. शिक्षण हे केवळ पुस्तकी स्वरूपाचे न राहता रोजगार निर्मितीचे साधन असले पाहिजे आणि तेच त्याला साध्य करता आले पाहिजे असं त्यांनी म्हणलेलं आहे. गांधीजीचे शिक्षणासंबंधीचे विचार म्हणजे नई तालीम या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांच्या मते शिक्षण हे मातृभाषेतूनच असावे, ग्राम स्वराज्यात प्राथमिक शिक्षण विनामूल्य व सक्तीचे असावे अशा पद्धतीचं मत त्यांनी मांडलेलं आहे. माझ्या करताना असं म्हणलेलं आहे की शिक्षण हेच त्याचा सर्वांगीण विकास असणे गरजेचे आहे. म्हणून महात्मा गांधीचे शैक्षणिक विचार समजून घेताना आपल्याला असे म्हणावे लागेल की त्यांनी जेवढे काही साधन मांडलेले आहे शिक्षणाचे ते दुय्यम साधन सामुग्रीचा आधार घेतलेला आहे. महात्मा गांधींनी आपल्या विचाराशी जीवनाशी निगडित प्रकारचे लेख, शैक्षणिक विचार किंवा त्यांची मासिके, साप्ताहिक यातून शिक्षणाच्या वेगवेगळ्या संकल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत. महात्मा गांधीच्या तत्वांची प्रासंगिकता पाहताना शैक्षणिक तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास करताना एक भक्कम तात्विक पाया म्हणजे त्यांचं एक आदर्शवादी आणि वास्तववादी ज्ञान आहे असं आपल्याला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शिक्षण हेच व्यक्तीचा आत्मसाक्षात्कार असला पाहिजे. अध्यात्म आणि ईश्वराची एकरूपता हे शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट मानले आहे. महात्मा गांधीजीने धार्मिक शिक्षणावर खूप भर दिला आहे. गांधीजीच्या शैक्षणिक तत्वज्ञानाचे विचार पाहता त्यांनी मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे. शिक्षण हे स्वावलंबी असलं पाहिजे, स्वयंपूर्ण असलं पाहिजे.
मोफत आणि सक्तीचं असलं पाहिजे आणि कामाची प्रतिष्ठा निर्माण करणारं शिक्षण असलं पाहिजे. त्याचबरोबर शिक्षणातून व्यक्तीमध्ये नैतिकता निर्माण झाली पाहिजे, तेच खरे शिक्षण, अशा पद्धतीचं मत त्यांनी मांडलेलं आहे. शिक्षणामुळे बुद्धी, कृती आणि भावना यांचा समप्रमाणात विकास व्हावा असे मत गांधीजींच्या शिक्षणात वेगवेगळ्या मातृभाषा असतील, अंकगणित असतील, प्राकृतिक विज्ञान असेल, समाजशास्त्र असेल, भूगोल असेल, जेवढे काही सामाजिक शास्त्र आहेत, हे सर्व सामाजिक शास्त्रांच्या बरोबरच तालीम आणि कसरत म्हणजे कला, संगीत या मूलभूत स्वरूपांना सुद्धा त्यांनी महत्व दिलेलं आहे. समाजाचा सर्वांगीण विकास झाला तरच सशक्त देश निर्माण होईल आणि तो चांगला त्या नागरिक सुद्धा निर्माण होईल, अशा पद्धतीचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. शिक्षणाच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक तसेच आत्म्याचा विकास सुद्धा होऊ शकतो, असं मत देखील त्यांनी मांडलेलं आहे. स्त्री, पुरुष किंवा इतर कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना शिक्षण मिळणे हाच प्रत्येकाचा हक्क असला पाहिजे, असं देखील मत त्यांनी व्यक्त केलेलं होतं. जोपर्यंत शिक्षणातून चांगले नागरिक, चांगला माणूस, चांगले निर्माण होणार नाही, तोपर्यंत त्या शिक्षणाला कुठलंच महत्व राहणार नाही, असं देखील त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. नैतिक आणि आध्यात्मिक विकास देखील शिक्षणातूनच होऊ शकतो आणि तो खरोखरच लोकशाहीला पूरक सुद्धा असू शकतो, असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून सहानुभूती, सेवा, बंधुभाव, समानता, स्वातंत्र्य हे देखील गुण त्यांनी शिक्षणातूनच निर्माण व्हावे, अशा पद्धतीचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. म्हणून मला शेवटी असं म्हणावे लागेल की गांधीजींनी मानवी समाजात शांततापूर्ण जीवन जगण्याचा पुरस्कार केलेला होता. त्यांच्या मते प्रत्येक विद्यार्थ्यांनी मानवी नैतिकता ही संकल्पना शिकली पाहिजे, कारण प्रत्येक समाजात वैयक्तिक आणि सामाजिक विकासासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक तत्वज्ञान त्यांनी स्वीकारलेले होते. सर्व संकल्पनाचा संदर्भ देत मुळात गांधीजींच्या शैक्षणिक तत्वज्ञानाचे सिद्धांत व्यवहारिक आणि आचरणात आणले गेले पाहिजेत, असं मत व्यक्त करायला काही हरकत नाही. गांधीजींनी आपल्या समाज व्यवस्थेत समानतेचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून महात्मा गांधी हे आपले आदर्श तर आहेत, संपूर्ण जागतिक लेवलवर सुद्धा त्यांनी आपल्या नैतिक तत्वज्ञानाचं महत्व सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद. यानंतर मी डॉक्टर वंदना विजयकुमार मिश्रा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं भारतीय तत्वज्ञान या पेपरवरती आपलं प्रेझेंटेशन करा. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. मी वंदना विजयकुमार मिश्रा, राजश्री शाहू महाविद्यालय, आणि आज माझा जो विषय आहे तो आहे भारतीय तत्वज्ञान. तर याच्यामध्ये भारतीय तत्व, जेव्हा सगळं जग हे अज्ञानाच्या अंधकारात होतं, त्यावेळेस भारतामध्ये काही असे ऋषीमुनी होऊन गेले की ज्यांनी ज्ञानाच्या ज्योती तेवत ठेवल्या होत्या, आणि तेच त्यांनी त्यावेळेस सादर केलेलं ते ज्ञान त्यांनाच काय षटदर्शन किंवा भारतीय दर्शन किंवा भारतीय तत्वज्ञान असं म्हणता येईल. तर त्यांनी त्यावेळेस सगळं जग हे फक्त काय सुपरफिशियली वरवरच्या वस्तूंचाच त्याच्या मागच्या कारणांचा शोध घेण्याच्या मागे लागलं होतं. पण भारतीय तत्वज्ञानामध्ये जे काही ऋषी परंपरा होती, त्या ऋषी परंपरेने सृष्टीचे स्वरूप काय आहे, सृष्टीच्या निर्मितीचं कारण काय आहे, सुख दुःख याचे कारण काय आहेत, आणि याच्या मृत्यूच्या नंतर काय होतं हे जाणण्यासाठी त्याच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यातनच भारताच्या भूमीवरती दर्शनाची बीजे पेरली गेली, आणि त्याचाच एक विशाल अशा वटवृक्षामध्ये रूपांतर झालं, आणि त्यांनाच आजही जीवनाच्या प्रवासामध्ये थकलेल्यांना ते वटवृक्ष छाया देण्याचं काम हे करत आहे. आता याच्यामध्ये दर्शन म्हटले जातं त्यांना, तर त्या दर्शनाचा अर्थ काय हे आधी आपण जाणून घेऊयात. संस्कृत मधील दृश्य या शब्दापासून दर्शन हा शब्द बनलेला आहे. दृश्यते अनेन इति दर्शनम, म्हणजे ज्याच्याद्वारे पाहता येते ते दर्शन. आता याच्यामधून प्रश्न उद्भवतो की कशाद्वारे पाहायचं आणि नेमकं काय पाहायचं. तर आपण ढोबळमानाने असं म्हणू शकतो की डोळ्याच्या माध्यमातून पाहायचं आणि संपूर्ण जगाला पाहायचं. पण दर्शनाची जेव्हा चर्चा होते तेव्हा एवढा संकुचित अर्थ इथं अपेक्षित नाही. तर दर्शनाच्या माध्यमातून सामान्य वस्तू यांच्या मागील गूढ रहस्याला पाहणं म्हणजेच दर्शन आहे. जसं एक उदाहरणाच्या माध्यमातून आपण सांगायचं म्हटलं तर समजा एखाद्याचा मृत्यू झाला असेल आणि त्याला आपण मृत अवस्थेत त्याला पाहत आहोत, तर हे झाले सामान्य दर्शन. परंतु मृत्यूच्या मागील सत्यावर जेव्हा सूक्ष्म दृष्टिकोनातून चिंतन मनन केले जाते,
की मृत्यूचं नेमकं कारण काय, ते अनिवार्य का आहे, किंवा यापासून बचाव होऊ शकतो का, किंवा मृत्यूनंतर पुन्हा काय होतं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे दर्शनशास्त्र किंवा तत्वज्ञान होय. यालाच एक सुंदर आणि छोट्याशा उदाहरणाद्वारे आपण असं समजू शकतो की भगवद्गीता जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली त्यावेळेस युद्धाच्या मैदानावर अर्जुन समोर आपल्या आप्तस्वकीयांना पाहून युद्ध करण्यास तयार नव्हता. आता भगवंतही त्यांना पाहत होते आणि अर्जुनही त्यांना पाहत होते, पण दोघांच्या पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये फरक होता. अर्जुन त्यांना बाह्य दृष्टिकोनातून, फक्त शारीरिक दृष्टिकोनातून पाहत होता की हे माझे चुलत भाऊ आहेत, हे माझे आजोबा आहेत. पण श्रीकृष्णांनी त्यांना जेव्हा भगवद्गीता सांगितली तेव्हा त्यांना ती अंतर्दृष्टी मिळाली की जे समोरचे आहेत त्यांना धर्म अधर्म, न्याय अन्याय, सत्य असत्य या दृष्टिकोनातून पाहण्याची अंतर्दृष्टी त्यांना मिळाली. आता याच्यामध्ये नंतर इथं एक विषय येतो की भारतीय तत्वज्ञान आणि पाश्चात्य तत्वज्ञान याच्यामध्ये काय फरक आहे. तर याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. पाश्चात्य तत्वज्ञानाला फिलॉसॉफी असं म्हटलं जातं. पाश्चात्य तत्वज्ञान फक्त काय की सत्याचा खोज घेण्यामध्ये, त्यांचा शोध घेण्यामध्ये ते व्यस्त आहे. बुद्धिमत्तेच्या बळावर फक्त जी रहस्य आहेत त्यांना कसं अनावर करता येईल याच्या मागे पाश्चात्य फिलॉसॉफी असते. परंतु भारतीय तत्वज्ञान हे एक विधी किंवा एक जीवनशैली आहे. यामध्ये केवळ भौतिक शोधच नाही तर सत्याचा साक्षात्काराचा अनुभव घेणे हे अपेक्षित आहे. आता भारतीय तत्वज्ञानाची काही प्रमुख अशी वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. तर याच्यामध्ये काही 6 असे मेन ऋषी आहेत, त्यांनी या भारतीय तत्वज्ञानाचा पाया रचला आणि त्यांच्या या तत्वज्ञानाचा सगळा आढावा घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यातनं काही वैशिष्ट्य पाहता येतील. त्याच्यातलं पहिलं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल आपल्याला की विचारांची स्वतंत्रता. भारतीय तत्वज्ञानामध्ये जे काही वेगवेगळे दर्शन आहेत त्याच्यामध्ये काही दर्शन असे आहेत की ते परस्पर विरोधी आहेत. पण परस्पर विरोधी आहेत किंवा विचारांमध्ये असमानता आहे म्हणून त्यांना कमी लेखलं जात नाहीये. तर विचारांमध्ये असमानता असूनही सगळ्यांना तेवढंच महत्व, तेवढंच वेटेज देण्यात आलेलं आहे. आणि याची आधीच्या काळामध्ये काय व्हायचं की दर्शनार्थ परीक्षा व्हायच्या त्यांच्या दर्शनाच्या याच्यावर, आणि त्याच्यामध्ये जो कोणी आपलं दर्शन सांगण्यामध्ये, आपला विषय पटवून देण्यामध्ये यशस्वी झाला तर दुसरं त्याच्या आनंदाने त्या दर्शनाचा, त्या विचारांचा स्वीकार करायचा. आणि आधीचे राजा पण अशा प्रकारे स्पर्धा घ्यायची आणि त्याच्यामधून राजालाही एक आपलं राज्यकारभार करण्यासंबंधीची एक दृष्टी प्राप्त व्हायची. आता याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल की याच्यामध्ये मोक्षाला महत्व आहे. भारतीय तत्वज्ञानामध्ये फक्त चार्वाक हे एक सोडलं तर बाकी सर्व दर्शनांमध्ये मोक्षाला महत्व देण्यात आलेलं आहे. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जीवनाचा अंतिम उद्देश मोक्ष प्राप्ती आहे हेच मानलं जातं, म्हणून या सगळ्या दर्शनांमध्ये मोक्ष प्राप्तीवर भर देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे की आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास. फक्त चार्वाक दर्शन सोडलं तर बाकीच्या सर्व दर्शनांमध्ये आत्म्याच्या अस्तित्वाला स्वीकार करण्यात आलेला आहे की आत्मा हा शरीरापेक्षा वेगळा आहे, त्याचं वेगळं अस्तित्व आहे हे मान्य करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य म्हणून हे जे दर्शन आहे ती सगळी आशावादावर आधारित आहे. त्याच वेळेस असं त्यांच्यावर टीका केली जाते की दर्शनांमध्ये दुःखांच्या बाबतीत बरेच सांगण्यात आलेलं आहे किंवा दुःख आहे हे त्यांचं म्हणजे मेन दर्शनांचं टॉपिक आहे. पण असं काही नाहीये, त्याच्यामध्ये दुःख हे तर अंतिम सत्यच आहे, पण स्वीकार कसा करायचा किंवा त्या दुःखातून कसं बाहेर पडायचं हे या दर्शनामध्ये सांगितलं जातं. म्हणून हे दर्शन कसं आशावादी आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतरचं शेवटचं वैशिष्ट्य, तसे तर बरेच वैशिष्ट्य आहेत पण आपल्या वेळेच्या अभावामुळे मी इथं थोडकेच वैशिष्ट्य सांगते. तर कर्मफळावर विश्वास. सगळ्याच दर्शनशास्त्रांचा कर्म सिद्धांतावर विश्वास आहे, हे एक या दर्शनशास्त्राचा आपल्या किंवा भारतीय तत्वज्ञानाचं एक वैशिष्ट्य म्हणून सांगता येते की जीवनामध्ये जे काही आपल्याला सुख किंवा दुःख मिळतं त्याच्या मागे आपल्या मागच्या जन्मीच्या कर्माची फळं असतात, त्याची कर्म हीच त्याच्या मागची कारणं असतात असं या सर्व दर्शनशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि याच्यातनं काय होतं की आपल्याला या जन्मात आपण भोगत असलेल्या दुःखामागचं कारण कळतं, एक जगायची हिंमतही मिळते, तसंच चांगली कर्म करण्याची प्रेरणा सुद्धा या दर्शनांमधून मिळते. आणि या दर्शनांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल की या सर्व दर्शनांमध्ये पुनर्जन्मावर विश्वास आहे. आपल्याला या जन्मात आपण काही वाईट कर्म केली तर त्याचा आपल्याला पुढच्या जन्मामध्ये फळं भोगावी लागतील असं या सर्व दर्शनांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतरचं शेवटचं वैशिष्ट्य सांगते मी की यामध्ये नैतिकतेला महत्व आहे. माणसाचं आचरण कसं असावं, त्यांनी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून कसं वागलं पाहिजे हे ह्या प्रत्येक दर्शनामधून
सांगण्यात आलेलं आहे. याचं उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल की भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं निष्काम कर्मयोग हे याच्यापासूनच आहे की अनितीपासून कसं लांब राहता येईल आणि सत्कर्म कसे करावेत याच्या संबंधीची प्रेरणा देणार आहे. आता त्याच्यानंतरचं भारतीय दर्शनांचं वर्गीकरण. तर या दर्शनांचं 2 कॅटेगरीमध्ये वर्गीकरण केलं जातं. एक तर आहे आस्तिक दर्शन आणि दुसरं नास्तिक दर्शन. आपण ढोबळमानाने असा अर्थ काढतो की जे देवाला मानतात ते आस्तिक आणि जे देवाला मानत नाहीत ते नास्तिक. आपण हा ढोबळमानाने अर्थ काढत असला तरी इथं दर्शनाच्या बाबतीत आस्तिक आणि नास्तिक या संकल्पनेमध्ये फरक आहे. इथं आस्तिक म्हणजे जे कोणी वेदाला प्रमाण मानणारे ते आस्तिक आणि ज्याच्यामध्ये वेदांना प्रमाण मानण्यात आलेलं नाही ते नास्तिक दर्शनामध्ये आहेत. तर असं ते आस्तिक दर्शनामध्ये 6 दर्शनं येतात. त्यांना षडदर्शन असं म्हटलं जातं. त्याच्यातलं पहिलं आहे सांख्य दर्शन. तर महर्षी कपिल हे या सांख्य दर्शनाचे प्रवर्तक आहेत आणि त्यांनी काय केलं की ज्ञानाच्या माध्यमातून आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक अशा तिन्ही दुःखापासून जीवाला मुक्त करणे हा या दर्शनाचा मुख्य उद्देश आहे. या सांख्य दर्शनामध्ये पुरुष व प्रकृती हे भिन्न आहेत आणि पुरुष व प्रकृतीच्या मिलनातूनच विश्वाची निर्मिती झालेली आहे आणि प्रकृतीमध्ये सतो, रजो आणि तमो अशा 3 गुणांचा समावेश होतो असं या दर्शनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरचं दुसरं दर्शन आहे योग दर्शन. योग दर्शनाचे संस्थापक महर्षी पतंजली हे आहेत. त्यांनी योगसूत्र हा प्राचीन ग्रंथ लिहून त्याच्यामध्ये योगाच्या बाबतीतलं सगळं, योग दर्शनाच्या बाबतीतलं सगळं सविस्तर विवेचन केलेलं आहे. योग दर्शनाचा मुख्य उद्देश मोक्ष प्राप्ती हा आहे. योग दर्शनानुसार विश्व हे निसर्ग म्हणजे प्रकृती आणि पुरुष म्हणजे स्व यांच्या परस्पर संवादातून निर्माण झालेला आहे. मनाचा त्रास दूर करणे हे योग दर्शनाचे उद्दिष्ट आहे. मानसिक अडथळ्यामुळे मुक्तीच्या मार्गात बाधा निर्माण होते. तर या अशा मनाच्या त्रासाला कसं योगाच्या माध्यमातून दूर करता येईल याच्यावर या दर्शनामध्ये भर देण्यात आलेला. त्याच्यानंतरचं तिसरं दर्शन आहे न्याय दर्शन. न्याय दर्शनाचे संस्थापक आहेत महर्षी गौतम हे. न्याय सूत्र हे या दर्शनाचे मूळ ग्रंथ आहे. भारत हा अंधश्रद्धा आणि ग्रंथ प्रामाण्याला महत्व देणारा आहे म्हणून ओळखला जात असला तरी ही गोष्ट खरी नाही. कारण भारतामध्ये नेहमीच तर्कशुद्धता आणि प्रत्यक्ष अनुभूती यांना महत्व देण्यात आलेलं आहे. तर हे न्याय दर्शनाचंही हे मुख्य उद्देश आहे की दुःखापासून मुक्तीचा मार्ग शोधणे आणि जन्म हा साऱ्या दुःखांचे कारण आहे. त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला जन्म घेऊन इथं यावं लागणार नाही याच्यासाठी कर्म सिद्धांताचा कसा स्वीकार करावा हे सांगणारं असं हे न्याय दर्शन आहे. त्याच्यानंतरचं वैशेषिक दर्शन आहे. वैशेषिक दर्शनाचे संस्थापक आहेत महर्षी कणाद आणि कणादांनी हे विश्व अणूंचे बनलेले आहे हा या दर्शनाचा मूळ सिद्धांत आहे. आणि याच्यामध्ये त्याच्यानंतरचं पुढचं दर्शन आहे पूर्वमीमांसा. पूर्वमीमांसामध्ये कर्मकांडावर विवेचन करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरचं पुढचं दर्शन आहे उत्तरमीमांसा. उत्तरमीमांसामध्ये ज्ञानकांडाला महत्व देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरचं नास्तिक दर्शन. नास्तिक दर्शनामध्ये जैन दर्शन, बौद्ध दर्शन आणि चार्वाक दर्शन हे 2 दर्शन येतात. जैन आणि बौद्ध दर्शन या दोन्ही दर्शनामध्येही मोक्ष प्राप्तीवर भर देण्यात आलेला आहे. पण चार्वाक हे एक असं दर्शन आहे की ज्याच्यामध्ये मोक्ष प्राप्तीला नाही तर जे आहे ते याच जन्मात आहे असं या दर्शनामध्ये मांडण्यात आलेलं आहे की पुढचं जन्म, पुनर्जन्म वगैरे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये मान्य करण्यात आलेले नाही. तरी सारांश रूपाने म्हणजे या सर्व दर्शनांचं लक्ष आपल्याला मोक्ष प्राप्ती आहे हेच आहे म्हणून आपल्याला सांगता येईल. फक्त याचं एक अपवाद म्हणजे चार्वाक दर्शनच आहे की जे याला अपवाद आहे की त्यांनी मोक्ष प्राप्ती नाही, खाओ पिओ ऐश करो सारखी त्यांची फिलॉसॉफी आहे. तर अशा प्रकारे वेळेच्या अभावी मी खूप कमी वेळेमध्ये माझं टॉपिक प्रेझेंट करायचा प्रयत्न केलेला आहे. तर कुलकर्णी सर, अजित रंगळ सर, हवगी स्वामी महाविद्यालय आणि तिथे इतर सर्व कर्मचारी वृंद यांचं मी आभार मानते की त्यांनी मला इथं आपलं पेपर प्रेझेंट करायची संधी दिली आणि हा एक खूप छान विषयावर त्यांनी हे वेबिनार घडवून आणलं त्याच्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. या सत्रामध्ये काही व्यक्ती उपस्थित राहिले नाही. जर आता कोणी जॉईन झाला असेल आणि ज्यांचं पेपर प्रेझेंटेशन राहिलेलं आहे ते आपलं हँड रेज करून या ठिकाणी आपलं पेपर प्रेझेंटेशन करू शकता. ओके, धन्यवाद. यानंतर मी आपल्या या द्विदिवसीय राष्ट्रीय आंतरविद्याशाखीय सेमिनारचे अध्यक्ष
डॉक्टर जे एन कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय समारोप करावा. डॉक्टर प्रोफेसर जे एन कुलकर्णी सर. Good morning, everyone. First of all, I would like to congratulate Sri Haugi Swami Mahavidyalaya Udgir and members of the organizing committee, Professor Dr. Emeka sir, who is the principal of the college, Dr. Kalapure sir, convener Dr. Tangawar sir, coordinator Dr. Professor Ajit Rangal sir ji, Professor Jyoti Sampale, and all other friends. Indeed, it is a very important topic nowadays. Many institutions, many universities all over the India, they are organizing conferences, seminars, workshops, discussions on Indian knowledge systems. Basically, National Education Policy has introduced this concept. The intention behind it, that we should know ourselves. Generally, what happens, or our education, what shows us, whatever taught by the Western people, whatever ideas given by the Western people are that they are true, and whatever we have, it is not that much true. We always try to find out the lacunas in our literature, lacunas in our culture, lacunas in our ancient philosophy. So it is a very important to know ourselves, and that is the theme of this conference, that is Indian knowledge system, renaissance of Indian culture. So what kind of culture was there? It was overall topic. Yesterday there were so many discussions, and today also there was good number of presentations. Nowadays people write, generally researchers and teachers write papers, but they don't present. It is a common practice. But I'm happy that there were good presenters here who have presented their papers. There were papers from other state also, like Gujarat and Goa. Papers were presented in different languages like Marathi, Hindi, and English. Then the covered subjects were again different subjects were there, like literature was there, then sociology was there, religion was there, philosophy was there, architecture was there, and so many topics were covered in this conference, in these presentations, and all presenters has tried to present in well manner. Only thing that wherever you are writing a paper, so it's my humble request, you write to related the theme of the conference, one thing. And while presenting your paper, you should have some PPT like that, so that your presentation will be so powerful. But still, many presenters has tried to present in well manner. But again, you should not read the whatever you are presenting the paper. So these are some guidelines, and I hope the presenters will keep in mind in the future. First paper was about Bansilal. He has not presented. Then Parab madam has presented Adhunik Kavya Mein Paryavaran Chetana. She has discussed about the environment, and I have just discussed with her that what was the there in the about environment in Hindi literature. So she told in well manner. She has also used a few stanzas from literature. Then Mr. Govind Kale has presented his paper on Mahatma Phule Likhit Ratiratna Natak. He has reviewed that paper, that book in well manner, and again it was like that he has told the Dharma Granthi, Arthakaran, Rajkaran, Parivartan, and all those things. He has given examples. Then Alpa Yadav,
who is from Ahmedabad. She has introduced Jantar Mantar. Day before yesterday, I was in Jagannath. I was in Konark in Odisha. So I was observing that the knowledge system of India, ancient knowledge, what was there. It was really great that what that Konark temple was central. She has introduced that Jantar Mantar. I was not knowing the Jantar Mantar, but the features of that both the things are same, and it can be said that our ancient knowledge was too powerful, too advanced in those days. Then Ashok Ambore has not presented. Then Satish has again represented about the Prachin Viman. Though that he has introduced that aeroplanes were there in the ancient period. So their pictures are there. So that was again very important topic he has introduced. Then Krishna Maitre has introduced about the Indian philosophy. Then Dr. Phudge Madam has introduced about the law of the book by Dr. Babasaheb Ambedkar, and she has presented in main manner. Then Raskar sir, Dr. Gaikwad, Dr. Nilekar, few were there, those who are not introduced, presented. But again, Chauhan sir has introduced about the Banjara culture. Again, it is a part of the Indian tradition and culture. There are so many communities are there in India, those who are again keeping up our tradition and culture. Then Ratnaparki, Dr. Bharati Ratnaparki has taught about the Indian novel, about the education. Then Nasrit Sheikh has introduced about the woman in Mahesh Dattani's literature. Then Sayyid Salil has really selected a good topic about Mahatma Gandhi and his educational thoughts. And last but not least, I can say Dr. Vandana Misra has given a detailed guideline. Even few topics where I was not aware about many things in the philosophy. She has introduced different philosophies, their positive as well as negative things, pros and cons, what we can say. So this was really wonderful. I appreciate and congratulate all the presenters first. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. अतिशय चांगल्या प्रकारे आपण इथे सादरीकरण केलेलं आहे आणि निश्चितच आपलं हे जे ज्ञानाचं आदान प्रदान होत आहे या परिषदेमध्ये हे खूप अतिशय महत्त्वाचं आणि चांगलं आहे. आणि याच्यातूनच आपलं ज्ञानाची जी क्रांती, ज्ञानाचा उगम जो आहे की ज्ञान उगम होण्यासाठी ह्या गोष्टी लागतात. चर्चा, परिसंवाद, वाचन, मनन, चिंतन या सगळ्या गोष्टी या परिषदेमधून घडत आहेत. हे खरोखरच कौतुकाचं आहे आणि याबद्दल आपल्या सर्वांचं ज्यांनी सादरीकरण केलंय त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्याचबरोबर संयोजकांनी अतिशय चांगल्या प्रकारे हे चर्चासत्र आयोजित केलं. 2 दिवसीय चर्चासत्र घेणं आजच्या काळामध्ये खूप कठीण बाब आहे. मी पाहत होतो पार्टिसिपंट्सची संख्या जे घरी बसून पाहायचं असलं तरी लोक फारशी येत नाही. तर ही काही अंशी थोडीशी खंत वाटणारी जरी गोष्ट असली तरी जे वास्तव आहे ते आपल्याला स्वीकारूनच पुढे जायचं. आणि या सगळ्याच्यामध्ये अतिशय कॉन्फिडन्स, अतिशय उत्साहात आणि चांगल्या प्रकारे होत आहे. त्याबद्दल संयोजकाचे सर्वांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि मला ही जी अध्यक्षपदाची या सत्राची धुरा दिली त्याबद्दल आपले ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. आपल्या शुभेच्छामुळेच अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही घेत आहोत आणि ते सक्सेसही होत आहेत. या ठिकाणी मी
या द्विदिवसीय आंतरविद्याशाखीय सेमिनारचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर NG येमेकर सर यांनी आम्हाला हे कार्यक्रम घेण्यासाठी प्रवृत्त केले व सतत मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर A काळगापुरे सर यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो व या सत्राचे 5व्या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर JN कुलकर्णी सर यांनी आपल्या वेळातला वेळ काढून आम्हाला या ठिकाणी वेळ दिला व अनमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले व आपलं पेपर प्रेझेंटेशन केलेले सर्व सहभागी यांचं मी आभार व्यक्त करून हे सत्र इथेच संपलं असे जाहीर करतो व पुढील सत्र दुपारी 1:30 होईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी व याच लिंकवरती पुन्हा आपण 1:30 वाजता भेटूया. धन्यवाद.